जय श्री राधे राधे राधे। ज्याच्या जीवनामध्ये अतिशय कमी वेळ राहिला आहे त्यांनी कोणतं साधन करावं की जेणेकरून जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल, जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल। आधी आनंद असतोच, पण तो काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या आवरणांनी झाकलेला असतो। तो आनंदाची प्राप्ती व्हावी कशी व्हावी या अभिलाषेनं राजा परीक्षित वैराग्य मूर्ती शुकदेवांसमोर बसलेत। इथून पुढचे जे सर्व अवतार कथेमध्ये येतात, अवतार या शब्दाचा अर्थ आधी आपण पाहूया। अवतार या शब्दाचा अर्थ असा होतो अवतिरोती इति अवतारः, जो वरतून खाली येतो तो अवतार। अवतिरोती इति अवतारः हा एक अर्थ झाला। आमच्या गुरूंनी फार सुंदर अर्थ सांगितला। अवतार या शब्दाचा अर्थ काय तर इंद्रिय अगोचर परमात्मा। आधी थोडी वेदांताची भाषा सांगतो, मग त्याचं एक्सप्लेनेशन देतो। इंद्रिय अगोचर परमात्मा, इंद्रिय गोचर होणं याला अवतार असं म्हणतात। इंद्रिय अगोचर परमात्मा, इंद्रिय गोचर होणं म्हणजे अवतार। इंद्रिय अगोचर म्हणजे काय, जो इंद्रियांना कळत नाही। अगोचर म्हणजे न कळणे। तो परमात्मा इंद्रियांना जाणवू लागणं, इंद्रियांमध्ये येऊन राहणं म्हणजे तो अवतार। भगवान गोपाल कृष्ण सगळ्यांमध्ये राहिले, सगळ्यांबरोबर काला केला, सगळ्यांबरोबर खेळले, सगळ्यांबरोबर मजा केली, रासक्रीडा केली। पुढेही 16,108 जणींमध्ये परमात्मा राहिला। हा अगोचर परमात्मा, जो योगिया दुर्लभ तोम्या देखियाला साजणी। हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या योग्यांना सुद्धा तो प्राप्त होत नाही बऱ्याचदा। असा परमात्मा गोकुळवासियांना सहज प्राप्त झाला, सहज। हा अगोचर परमात्मा गोचर झाला। राम, भगवान रामचंद्र अगोचर परमात्मा, गोचर झाला, वानरांमध्ये राहिले। लहानपणी सर्व राज्यामध्ये राहत असताना मित्रमंडळींबरोबर राहिले। म्हणजे तो अगोचर परमात्मा भक्तांसाठी खाली येतो आणि भक्तांमध्ये मिसळून जातो। सगळीकडे तोच परमात्मा आहे। कालपासून आपण तेच ऐकतो, सगळीकडे तोच आहे, फक्त तो प्रगट होत असतो, कुठून वेगळीकडनं येत नसतो। तो वैकुंठ, अयोध्या वगैरे ही धाम त्याची दोन प्रकारची ब्रह्म असतात। श्रोते, ब्रह्माचं निरूपण करताना ब्रह्मसूत्रामध्ये दोन प्रकारच्या ब्रह्माचं निरूपण महर्षी व्यासांनी केलंय। एक निरावरण ब्रह्म आणि एक सावरण ब्रह्म। आवरणाने युक्त असलं ते ब्रह्म आणि एक निरावरण ब्रह्म। अयोध्येमध्ये रामराय आहे, रामरायाची मूर्ती आहे किंवा रामराय आहे, हे निरावरण ब्रह्म। त्या ब्रह्माला कोणतंही आवरण नाही, कोणताही पडदा नाहीये, त्याची प्राण प्रतिष्ठा केली आहे। बाके बिहारी वृंदावनला जी मूर्ती आहे त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केली आहे, त्यामुळे त्याला आवरण कोणतं नाहीये, पडदा कोणता नाहीये। कळलं का? त्याला पडदा कोणता नाही। पंढरपूरचा पांडुरंग तो तिकडनं आलाच येते, त्यामुळे त्याला पडदा कुठलाच नाहीये। आपण आहोत ते आवरण ब्रह्म, शरीररूपी पडदा आहे। मांजरीमध्ये पण तेच ब्रह्म आहे, कुत्र्यामध्ये पण तेच ब्रह्म आहे, गाढवामध्ये पण तेच ब्रह्म आहे, रेड्यामध्ये तेच ब्रह्म आहे, मुंगीमध्ये सुद्धा तेच ब्रह्म आहे। फक्त त्या मुंगीच्या ब्रह्माला मुंगी रूपी शरीरांचा पडदा आहे। आपल्या शरीराला मानवी रूपाचा पडदा आहे, तो एकदा पडदा निघून गेला की हे ब्रह्म आणि ते ब्रह्म एकच होतं। याला वेदांतामध्ये घटाकाश आणि मठाकाश म्हटलंय। घट असतो, त्या घटामध्ये जे आकाश आहे, पोकळी म्हणजे आकाश, तेच तो घट एखाद्या मठात ठेवला, एवढ्या हॉलमध्ये तो घट ठेवला, तर मठामधलं जे अवकाश आहे, ही पोकळी तीच त्याच्यामध्ये, ती कधीपर्यंत, जोपर्यंत तो घट आहे तोपर्यंत। जेव्हा घट फुटतो
तेव्हा ते आकाश आणि ते आकाश एकत्रच होतं ना. गंगा मैयावर गेलो, गंगेमधनं पाणी घेतलं मी एका मग्ग्यामध्ये आणि असं तो मग्गा पाणी नदीमध्ये धरलाय. त्या मग्ग्याच्या आवरणामुळे दोन पाणी वेगळी झाली, पण तो मग्ग्यातलं पाणी ओतलं ती गंगा गंगाच झाली. तसे आपण असतो. सांगायचा मुद्दा, बाहेर त्रास देणाऱ्या माकडांमध्ये तेच ब्रह्म आहे. फक्त ते माकड रूपी पडदा त्यांनी घेतलाय म्हणून ते तिकडे. ते तुमच्या हातात असलं कीच काहीतरी त्रास देतं. पण आपण डार्विनच्या नुसार जर त्यांचे पूर्वज आहोत, आपण कोणाला काही विनाकारणही त्रास देत असतो. आपल्या त्रासाला काही कोणाच्या हातात काही पाहिजे असं काही नाही. उगाच बिचाऱ्यांना आपण बदनाम करतो, त्याच्यापेक्षा आपण जास्त त्रासदायक असतो. बघा, अनेकांच्या माना हल्ल्या. बरोबर आहे, बरोबर बोलतात. काही जण हळूच बघतात आपल्या शेजारी पाजारी कोण त्रासदायक माणूस आहे त्याच्याकडे. मला सांगायचा मुद्दा, आपण कोणत्या ब्रह्माच्या नादी आहोत किंवा आणि छान अजून उदाहरण मला आठवतं म्हणून सांगतो. आंध्र प्रदेश दक्षिण भागामध्ये रमण महर्षी नावाचे संत होऊन गेले. रमण महर्षी, त्यांचे फार सुंदर सिद्धांत त्यांनी मांडला. ते म्हणाले, एखाद्या कुत्र्याच्या पाठीवरनं आपण जर प्रेमाने हात फिरवला, ते कुठलं कुत्रं कुठलंही असो, हा मी हे सांगतोय वाक्य, ज्या कुत्र्याबद्दल आपल्याला कॉन्फिडन्स आहे त्याच्याच बरोबर फिरवा बरं. आणि दुसरी गोष्ट, आपल्या पळण्यावर आपल्या कॉन्फिडन्स असेल तर, नाही तर बाकीच्या भानगडीत पडू नका. एखाद्या कुत्र्याच्या पाठीवरनं आपण हात फिरवतो, कुत्र्याच्या पाठीवरनं हात फिरवल्यावरती पुन्हा पुढे अनेक वर्षांनी जेव्हा आपण भेटतो, तेव्हा ते कुत्रं आपल्याला ओळखत नाही, पण ते ओळखतं काय, यांनी पाठीवरनं प्रेमाने फिरवलेला हात ओळखतं. का? त्याला त्या स्पर्शाची, प्रेमाच्या स्पर्शाची जाणीव झालेली असते. रमण महर्षी म्हणतात देअर इज नो डिफरन्स बिटवीन डॉग अँड गॉड. देअर इज नो डिफरन्स बिटवीन डॉग अँड गॉड. DOG डॉग, GOD गॉड. त्याच्यातलं आणि आपल्यातलं परमात्मा एकच आहे, फक्त ते सावर्ण ब्रह्म आहे, पडदा असलेला ब्रह्म आहे. काही जण प्रश्न विचारतील, जर परमात्मा सगळीकडे जाय तर मग अयोध्येला कशाला जायचं, नैमिषारण्यात कशाला जायचं, शुकतालला कशाला जायचं, इथेच बसून ठाईचं बैसून करायचं चित्त. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. बरोबर, मग कशाला पंढरपूरला जायचं? तर हे सावरण ब्रह्म आणि ते निराकरण ब्रह्म, निरावरण ब्रह्म, त्या दोघांची भेट व्हावी म्हणून जायचं असतं. अजून जवळचं उदाहरण देऊ का? हवा सगळीकडेच आहे, पण टायरमध्ये हवा भरायला आपण जातो की नाही गॅरेजमध्ये, का तर तिथे त्यांनी ती हवा अशी त्या मशीनमध्ये साठवलेली असते, प्रेशराईज केलेली असते, आणि मग त्या नळीतून तो हवा आणतो. आपण असं करू का, हवा आहे सगळीकडे माणसे टायर असं ठेवू का? असं नाही होत. तर ही ठिकाणं जी आहेत ना, ती अशी प्रेशराईज, उपासना प्रेशराईज करून ठेवलेली आहे. तिथे जावं आणि आपला रिकामा टायर भरून घ्यावा, मग गाडी बरोबर सरळ चालते आपली. म्हणून ही ठिकाणं असतात. आम्ही कायम उदाहरण देतो, आमचे बाबा बेलसरी उदाहरण देतात हे असं, की गोंदवलं असेल, सज्जनगड असेल, पंढरपूर असेल, शेगाव असेल, तुळजापूर असेल, शुकताल आहे, नैमिषारण्य आहे. ही ठिकाण म्हणजे काय होतो? ही ठिकाण म्हणजे काय? ही ठिकाण म्हणजे काय? तर आमचे बाबा उदाहरण देतात. ते म्हणतात, पूर्वीच्या काळी पानाच्या गाद्या असायच्या. गाद्या म्हणजे पानाची दुकानं. बाबांच्या शब्दात सांगतोय, गाद्या असायच्या पानाच्या, त्याला ठेला म्हणतात या भागामध्ये, पान का ठेला. आणि त्या पानाच्या गाद्यांच्या बाहेर एक सुंब जळत ठेवलेला असायचा. सुंब कशासाठी असायचा? तर तो रात्रभर जळत राहायचा, आणि तो सुंब जळला तरी त्याचा, हा बरं आलं, धन्यवाद. काही सुंब असतातच तसे, किती कथा श्रवण करा पण पीळ काय जात नाही त्यांचा. तो
तो सुंब ठेवलेला असायचा. कशासाठी ठेवलेला असायचा माहिती का? येणाऱ्या जाणाऱ्यांनी आपली विडी तिथे पेटवून घ्यावी. विडी वेडी त्याच दुकानातनं घेतली पाहिजे असं काही नाही. तुमची विडी कोणती असो, इथे या सुंबावरनं पेटवून घेऊन जा. तसं आमचे बाबा सांगायचे कायम, बाबा वेलसरे, की हे पंढरपूर असेल, गोंदवला असेल, सज्जनगड असेल, नैमिषारण्य, शुकताल, ही परमार्थाचे सुंब जळत ठेवलेले असतात. हे येणाऱ्या जाणाऱ्यांनी आपली परमार्थाची विडी इथे पेटवून घेऊन जावी. तुम्ही ते कुठलंही असाल पण इथे या, ती विडी पेटवून घेऊन जा असं बाबांनी सांगितलं. एकाने प्रश्न विचारला, विडी पेटली नाही तर? पुढे काही लोक असेच विचार करतात, अरे तुला ये ना विडी पेटवून घेऊन जा ना. पुढचं, विडी पेटली नाही तर? बाबांनी उत्तर दिलं, दोष विडीमध्ये आहे, सुंभामध्ये नाही. पंढरीनाथ महाराज की जय. परमार्थ साधून घ्यावा. परवाच आपण एक श्लोकार्ध ऐकला. मनुष्य जन्माचा मुख्य अर्थ चौथा जाणावा पुरुषार्थ. इथे जन्माला येऊन जर समाधान प्राप्ती मिळत नसेल तर आपल्या आयुष्याला काही किंमत नाही हो. समाधान हा शब्द आपण काय म्हणतो? समाधान समाधान, त्यात काय झालं? समाधान आमच्या पुण्यात समाधान चौक पण आहे. समाधान काय? आपले काही लोक म्हणजे असेच असतात, समाधान काय कुठेही मिळतं. अरे कुठेही मिळतं, मग आला कशाला इथे? समाधान या शब्दाचा अर्थ सम आधान, त्याला समाधान म्हणतात. समत्वाचं आधान जिथे असतं त्याला समाधान म्हणतात. सुख आणि दुःख दोन्ही समान पातळीवरती येतं त्याला समाधान म्हणतात. एक उदाहरण देऊ का? जेव्हा समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी पण नसते, आपल्याला माहिती आहे, एकदा कधीतरी भरती असते, कधीतरी ओहोटी असते, पण एक काळ असा येतो समुद्रामध्ये, एक वेळ अशी येते की त्यावेळेस ओहोटीही नसते आणि भरतीही नसते. तो जो काळ येतो ना त्याला म्हणतात समा. त्याला म्हणतात समा. दोघे समान असतात, भरतीही नाही आणि ओहोटी नाही. आपल्या जीवनात असा समा आला पाहिजे, समाचं आधान आलं पाहिजे, म्हणून ते समाधान आहे. गायनाच्या भाषेत बोलायचं झालं तर एखादा गायक इतका सुंदर गातो, एखादा वादक इतका सुंदर वाजवतो की नंतर श्रोते म्हणतात क्या समा बांधा है. म्हणजे त्या समा, त्या अवस्थेमध्ये श्रोताही दाद द्यायला विसरतो आणि गायकही दाद घ्यायला विसरून जातो. दोघं एका समान पातळी येतात, ते समाधान असतं. म्हणून अशा समाधानाने युक्त असणाऱ्या भक्तासाठीच परमात्मा येत असतो. म्हणून भगवंताचं वाक्य आहे की माझं स्मरण करणाऱ्याला, माझं सतत स्मरण ठेवणाऱ्याला मी कधीही सोडत नाही. यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते ज्या मार्गाने जातात ते धाम मी त्यांना प्राप्त करून देतो. म्हणून आपण आता जे प्रल्हादाचं चरित्र ऐकणार किंवा काल ध्रुवाचं चरित्र ऐकलं, गजेंद्राचं चरित्र ऐकणार, ही चरित्र आपल्याला शिकवतात काय हो? आयुष्यात त्यांच्याकडे कोणती संपत्ती नव्हती, पैसा नव्हता, पण एकच संपत्ती होती. त्या संपत्तीचं नाव भगवंत असं होतं. आणि ज्या जगात जी संपत्ती आहे त्या संपत्ती सुद्धा सांगते, म्हणजे लक्ष्मी सुद्धा सांगते, अहो मी ज्यांच्या पायाशी आहे तुम्ही माझं काय स्मरण करता? मी ज्यांच्या पायाशी आहे त्यांचं स्मरण करा ना. ते आले की मी तुमच्या बरोबर येणारच. भगवंत माझा आहे, मी भगवंताचा आहे, तो माझा पाठीराग आहे, तो मला कधी सोडणार नाही. यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्यांना ती अवस्था मी प्राप्त करून देतो. हे भगवंताचं आशीर्वचन आहे आपल्यासाठी, ॲश्युरन्स आहे आपल्याला. तरी आपण सगळे, बरेच जण, सगळेच जण धर सोड इतक्या वृत्तीचे असतो. नक्की होईल का? खरं होईल का? आपला विश्वास फार कमी पडतो. अडचण इथे आपल्याला बऱ्याचदा संशय असतो मनामध्ये, हे होईल का, ते होईल का, असं होईल का, तसं होईल का. पण पुन्हा मी तेच म्हणतो, हे संत, हे भक्तजन, हे नेमके याच बाजूला पुढे जातात आपल्या. म्हणून श्रीमद भागवताचं एका शब्दात वर्णन करायचं झालं तर भागवतातला मुख्य आनंदाचा क्षण कोणता? तर या भागवताचा चंद्र हा भगवंत आहे आणि भक्त ही त्याची पूर्व दिशा आहे. भागवताचा भगवंत हा चंद्र आहे आणि पूर्व दिशा ही भगवंताचे भक्त आहेत सगळे. त्यामुळे तो तिथेच प्रगट होतो, तिथेच उगवतो तो.
मग आमचं आपण आहोत ना उरलेल्या दिशा, कारण आपली दशा झाल्यानंतर आपण त्या दिशेकडे जातो. संत भगवंताच्या आधीपासूनच जवळचे असतात, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात दशा झाली तरी त्यांना त्याची काहीच काळजी नसते. बघेल तो काय पाहिल ती. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता. देवराज इंद्राने कयादूला पळवून नेलं आणि पळवून न्याय लागला. रात्रीची वेळ होती, कोणी पाहत नाही याची 100% इंद्राला खात्री होती. आता यावेळेस रात्री 2:30 वाजता कोण 2:30-3ला पाहते आपल्याला, म्हणून गपचूपपणे कारभार चालला होता. पण श्रोते हो, ज्या वेळेस कोणी बघत नसतं ना, या निशा सर्व भूतानां, तेव्हा आमचे मालक जागे असतात. देवर्षी नारद महाराज की. आणि इंद्राने विचारलं, हे आलेच का? नारदाने विचारलं, त्यांनी विचारलं, तुम्ही इकडे काय करताय एवढ्या रात्री? ते म्हणाले, मी संपादक आहे, अग्रलेख लिहून घरी निघालो 2:30 वाजता. हो, संपादक वगैरे हे रात्री 1:30-2 वाजता अग्रलेख लिहितात आणि मग घरी जातात बरं, काय सांगून ठेवतो. त्यामुळे माझी ही वेळ घरी जायची. आता तू इकडे काय करतोयस? आणि ही आहे कोण? इंद्रा, तुझं बॅकलॉग मागचा चांगला नाहीये, लक्षात ठेव. हे अशी प्रकरणं तुला भोवतील नंतर. अहो म्हणे, हे मी माझ्या भल्यासाठी पळवून नेत नाही, जगाच्या कल्याणासाठी पळवून नेतोय. अच्छा, आहे कोणी? अहो, त्या हिरण्यकश्यपूची बायको आहे. मग तिला तू कशाला पळवून दे? अहो, हिच्या उदरामध्ये त्या हिरण्यकश्यपूचा अंश वाढतोय. आता हिला संपवतो, परिणाम त्या उदरातला अंशही संपेल, हिरण्याक्षाचा वंश पुढे वाढणार नाही. परिणाम तो एक हिरण्यकश्यपू डोक्याला ताप झालाय, त्याचा वंश कुठे परत त्याचा त्रास सहन करायचा? नारद म्हणाले, इंद्रा चुकतोयस रे. हिरण्यकश्यपू जरी दानव असला, राक्षस असला आणि त्याचा हा जरी अंश असला, पण हिच्या उदरी भगवंताचा महान भक्त जन्माला येणार आहे रे. मग आता करू काय? हिला माझ्या ताब्यात दे, हिचा उद्धार मी करतो. नारदा, तुम्ही सगळीकडे फिरणार, भगवंताच्या भक्तासाठी मी काहीही करायला तयार आहे. म्हणून नारदांनी तिच्यासाठी आश्रम स्थापन केला स्वतःचा. आज तो आपल्या नीरा नरसिंगपूर जे आहे ना आपलं, तिथे आश्रम होता असं मानलं जातं. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, देवर्षी नारदांनी त्या कयादूला आपल्या आश्रमामध्ये आणला आणि तिला जो ध्रुवाला मंत्र दिला होता, त्याच मंत्राचा जप तिला करायला सांगितला. बाई, तुझ्या पोटी चांगली संतान व्हावी, नवे भगवंताचा भक्त जन्माला यावा, अशी जर इच्छा असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय. आश्रमामध्ये आणून ठेवलं आणि काही काळानंतर या कयादूला मुलगा झाला आणि इकडे हिरण्यकश्यपूचं नगरीमध्ये आगमन झालं. बातमी कळली, मुलगा झाला, आनंदी झाला. मुलगा झाला, सगळीकडे आनंदाचे क्षण वाटण्यात आले. बधाईओ 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 करत 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 आपल्या मुलाला भेटायला, मुलाला पाहायला हिरण्यकश्यपू आला. या हिरण्यकश्यपूला राध, अनुराध आणि सेहराध अशी 3 मुलं आधी आहेत. राध, अनुराध आणि सेहराध. पण या आपल्या लेकराला पाहिल्यावरती प्रकर्षाने आल्हाद देणारा म्हणून त्याचं नाव प्रल्हाद ठेवण्यात आलं. प्रकर्षाने आल्हाद देणारा प्रल्हाद लहानपणापासून घरात वाढायला लागला. रांगणं वगैरे सगळे बालक्रीडा सुरू झाल्या आणि आता तो थोडं थोडं बोलायला लागला. हिरण्यकश्यपूला काळजी पडली, आपला मुलगा आता पहिल्यांदा काय म्हणतोय? पप्पा म्हणतोय, मम्मी म्हणतोय, डॅडी म्हणतोय. म्हणून हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाला मांडीवर घेतल्या, म्हण 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 असं हनवटे, म्हण पप्पा पप्पा, म्हण म्हण डॅडी डॅडी, म्हण 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 म्हण. त्याच्या तोंडून काहीच बाहेर पडलं. म्हण 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 असं करत 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 त्याला म्हणायला लावलं. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, या प्रल्हादाच्या लहान मुखातून, बालमुखातून शब्द बाहेर पडले, नाला. काय
नालायन, माझ्या शत्रूचं नाव याच्या तोंडून पहिल्यांदा. कयादू, माझ्या शत्रूचं नाव याला सांगितलं कोणी, शिकवलं कोणी, आणि माझ्या शत्रूचं नाव हा म्हणतो कसा? ती म्हणाली, महाराज मला नाही माहिती हो. याला म्हणतात समाधी भाषा. प्रल्हादाची समाधी भाषा आहे. हो मला माहिती नाही हो, मी काही त्याला काही कारणच नाही. तुमच्या शत्रूचं नाव, खरं सांगू का, तुमच्या शत्रूचं नाव काय हे सुद्धा मी आता विसरली. परत मी कशाला परत एकदा सांगू तुला? आता तुझा पोरगा म्हणतोय ते बास आहे. काही कर, त्याच्या मुखातून माझं नाव, शत्रूचं नाव गेलं पाहिजे. प्रयत्न करते, रोज ती प्रयत्न करते. म्हण हिरण्यकश्यपू, म्हण हिरण्यकश्यपू. नालायन नालायन. ती म्हणाली, अरे तुझे बाबा तुला त्रास देतील. नाही ते बोलतील, मारतील बाबा. म्हण कधीतरी. शत्रूचं नाव नको घेऊ, त्यांचं नाव सोड, पण शत्रूचं नाव नको तरी घेऊ. फार पाहतो तू मोबाईल खेळ, आणखीन हे घे, पण ते नाव घेऊ नको. नाही आई, नालायन नालायन नालायन. नाव काही केल्या जाईना. शेवट हिरण्यकश्यपूने कयाधूला सांगितलं, जर आता जर या मुलाच्या मुखातून माझ्या शत्रूचं नाव गेलं नाही तर त्याला विष पाजून मारून टाक. इतका तिटकारा होता नारायण या शब्दाचा. नवे मारूनच टाक. विष आणून दिलं, विष आणून दिलं. इतकं जहरी विष होतं की त्या चांदीच्या पात्रामध्ये असलेलं विष, तो चांदीचा पात्र सुद्धा काळं पडलं. इतकं जहरी विष होतं. कयादू पाहती आपल्या लेकराला द्यावं लागणार आहे. प्रल्हादाने विचारलं, आई तू काय झालं रडायला? अरे बाळा, मी तुला किती वेळा सांगितलं रे, त्यांच्या शत्रूचं नाव घेऊ नकोस. आता हे तुला द्यायचं मला आज्ञा आली आहे. आई त्यात आहे काय? विष आहे. असं ना, विष आहे ना. अगं मग दे की आई. अरे ते प्यायल्याने तू मरशील. अगं कसं काय मरीन? का? अगं आई, मामा कधी आपल्या भाच्याला मारतो का? मामा कधी आपल्याला भाच्या मारतो? ती म्हणे, कुठला मामा? आणि तू कसं काय भाचा? अगं हे विष म्हणजे माझा मामा आहे. कसं काय? अगं म्हणे हे विष, आणि माझी, तू काही खरी माझी आई नाहीये. माझी आई लक्ष्मी माता, कमला माझी आई आहे ग. आणि कमला, लक्ष्मी आणि विष दोघही समुद्रात एकाच वेळेस निघाले. त्यामुळे ते दोन बहीण भाऊ झाले की नाही, म्हणजे मी त्याचा तो भाचा झालो की नाही. दे इकडे ते. आणि नालायन नालायन म्हणून ते विष प्राशन केलं. ते विष प्राशन नाही केलं, ते भगवंताने साठवून घेतलं आपल्याकडे. मोठा झाला तरी नालायन नारायण. आता नालायनचं नारायण झालं. बोबले पण संपलं. वडील रोज सांगतायत, संपव, नाही घे नामस्मरण. काय तो ऐकायला तयार. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता त्याला उचलला आणि शाळेमध्ये टाकला. आणि शाळेमध्ये गुरुजी होते. त्या दोघांचं नाव, एकाचं नाव संडा आणि दुसऱ्याचं नाव मर्क. संडा मर्क असे दोघं. त्यांना सांगितलं, माझ्या मुलाच्या तोंडून माझ्या शत्रूचं नाव गेलं पाहिजे. त्याचा गाठ आपल्याशी आहे. शाळेचं नावच हिरण्यकश्यपू दानव महाविद्यालय, विश्व महाविद्यालय, सॉरी, हिरण्यकश्यपू दानव विश्व महाविद्यालय. याच्याच अनुदानावर चालत होतं शाळा. त्यामुळे हा सांगेल तेच अभ्यासक्रम. श्रोते हो, मला सांगायचा मुद्दा काय सांगू का? पूर्वीची आपली गुरुकुलं दानावर चालत होती. पूर्वीची आपल्याकडची गुरुकुलं ही दानावर चालत होती. त्यामुळे गुरुकुलातून निघालेला विद्यार्थी हा जगाच्या कल्याणासाठी, देशाच्या कल्याणासाठीच बाहेर पडायचा. आता सगळी गुरुकुलं दानाच्या ऐवजी अनुदानावर चालायला लागली. त्यामुळे तो सांगतील ते शिकवावं लागतं. शिक्षकाला हवं ते शिकवताला परवानगीच नाही. आम्ही सांगू ते शिकवा. आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतोय की गेले 10 वर्षापासून आपल्या लेकरा बाळांना, आपल्या पिढीला, पुढच्या पिढीला खरा इतिहास आता समजायला लागलाय. पूर्वी 10 वर्षापूर्वीचा ते सांगतील तेच शिकावं लागायचं. परवाच एक छान माझ्या मित्रांनी पोस्ट मला दाखवली. खूप सुंदर पोस्ट आहे. त्याच्यामध्ये असेल की आपण शाळेमध्ये शिकत असताना ते सतीबंदी, पुनर्विवाह अशा गोष्टी आपल्याला शिकवल्या. पण त्यावेळेस ट्रिपल तलाक, लव जिहाद असल्या गोष्टी आपल्याला शिकवल्या. त्या होत्या तेव्हा, पण त्याचं शिकवण्यात आलं नाही. कारण ते
ठरवलं होतं की बाबा रे की हेच शिकवायचं. आमच्याकडे नालंदा नावाचं विश्वविद्यालय होतं, एवढीच फक्त ओळख आहे. पण ते जाळल्यानंतर 6 महिने ते जळत होतं, एवढी पुस्तकं त्याच्यामध्ये होती. याचा आम्हाला अभ्यास कधी माहितीच नाही हो. चाफेकर बंधूंनी रॅडला मारलंय, एका पॅरेग्राफमध्ये आपल्याला फक्त शिकवलंय, पण कशी त्याच्या मागची काय कारण घडलं हा आम्हाला इतिहास कधी आलाच नाही समोर. बाजीराव म्हटल्यावरती आम्हाला फक्त मस्तानीच आठवते. सत्य आहे, हा इतिहास आमच्या समोर कधीच आले नाहीत आमचे. आज जे आपण अभ्यास करतो इतिहासाचा आज, म्हणून म्हणतो सज्जनांनी चांगली सरकार निवडून द्यायची असतात, ती पुढचा इतिहास घडवत असतात, राष्ट्र घडवत असतात. तिथे सज्जन कमी पडतात, सज्जन कमी पडत असतात. परिणाम या प्रल्हादाला शिकवलं, तिकडे जायचं आणि शिकायचं. आणि प्रल्हादाला त्या संडामर्क ऋषी दोघांनी शिक्षकांनी रोज शिकवायला सुरुवात केली. रोज धडे कुठले? हिरण्यकश्यपूचा पराक्रम. हिरण्यकश्यपूनी हे असं केलं, हे तसं केलं, असं केलं, तसं केलं, असं रोज शिक्षण, रोज शिक्षण. आपला मुलगा योग्य शाळेत गेलाय, बरं वाटलं. त्याला पहिलं शिकवलं, बाबा आता इथे आलायस, आपल्या धर्माचे कोणतेही अंगावरती भूषण असता कामा नयेत. मेहंदी काढायची नाही, पैंजण घालायचं नाही, कुंकू लावून यायचं नाही, टिकली लावून यायचं नाही, बांगड्या घालायच्या नाही. आम्ही सांगू त्या पद्धतीने शिक्षण सगळं, कारण शिकवायचं वेगळं होतं ना त्याला, प्रल्हादाला. आणि एक दिवस शुभदेवजी महाराज वर्णन करतात राजभरशीदा. एक दिवस हे गुरुजींनी विद्यार्थ्यांना काही धडे दिले, विद्यार्थ्यांना धडे दिले आणि गुरुजी जरा कुठेतरी बाहेर पाय मोकळे करायला गेले. गुरुजी बाहेर पाय मोकळे करायला गेले आणि सांगितलं या धड्याचा अभ्यास करा. गुरुजी गेले म्हटल्यावरती या प्रल्हादाने सगळं बाजूला ठेवलं. हे हा अभ्यास काय करताय, चला आज तुम्हाला वेगळा अभ्यास शिकवतो. आणि मध्ये उभा राहिला आणि म्हणे सगळ्यांनी तुम्ही बाजूने उभे राहा, तुम्ही फेर धरा, आपण भजन करूया. सगळे म्हटलं अरे प्रल्हादा ते गुरुजी, अरे गुरुजी येताना दिसले की आपण परत अभ्यासाच्या ठिकाणी जाऊन बसायचं, ते नाहीत तोपर्यंत आपण जरा मजा करू ना. आणि मग काय प्रल्हाद मध्ये उभा राहिला आणि नारायण नारायण श्रीमन नारायण 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 नारायण. सगळे एकेकडे पांगले. प्रल्हाद आपला नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन. परिणाम वडिलांनी गेले खणखणी. प्रल्हाद कचंडी धरली. कुठे आहेत गुरुजी तुझे? गुरुजी कुठे आहेत? आवाज ऐकले होती दोघं गुरुजी पळत आले. साहेब आले, पहिलं चला. आणि हिरण्यकश्यपूने विचारलं काय रे कुठे गेला होता तुम्ही? अनुदानावर असल्यामुळे गुरुजीच्या बद्दल आपुलकी वगैरे श्रद्धाभाव काही नाही, आवाजा वगैरे काही नाही. कुठे गेला होता? अहो ते जरा इकडे बाहेर. विद्यार्थी कोणता अभ्यास करता याची जबाबदारी कोणी घ्यायची? श्रोते हो, हिरण्यकश्यपू कसाही असला तरी आपला मुलगा काय अभ्यास करतो याची याबद्दल त्याला काळजी होती. आमचे गुरुजी म्हणतात त्याला काळजी होती जी बऱ्याच लोकांना नसते. पण हिरण्यकश्यप त्या बाबतीत सजग होता की आपल्या मुलाला आपण शाळेत टाकलाय, तो काय अभ्यास करतोय, काय शिकतोय, गेलो पाहिजे आपण बघायला. आणि वेळ पडली तर ते शिक्षकांनाही जा विचारलं पाहिजे माझ्या मुलाला तुम्ही काय शिकवताय. परिणाम माझ्या मुलाला काय शिकवलं हे दोघं काय बोलणार, कारण काही शिकवलं नव्हतं हे यांना माहित होतं. प्रल्हादाला विचारलं, असं जवळ घेतला. बोल प्रल्हादा, प्रल्हादा बोल बोल, तू काय काय शिकलास? बोल बोल, सांग पाहू काय काय शिकला. असं प्रल्हादाला विचारल्यावरती गुरुजींनी घाम पुसला. कारण आपला विद्यार्थी आता काय उत्तर देईल याची गॅरंटी त्याला पण नव्हती. असे काही विद्यार्थी जर भेटले ना शिक्षकाला, त्याची फार अवस्था बिकट होती.
पंढरीनाथ महाराज की जय. परिणाम शुकदेवजी महाराज वर्णन करतात. राजा परीक्षिता प्रल्हादाला विचारलं, बोल तुला काय शिकवलं, बोल बेटा बताओ क्या सीखा है तुमने. आणि प्रल्हाद म्हणाला, बाबा मला आमच्या गुरूंनी 9 धडे शिकवलेत, 9 धडे. अरे वाह, अच्छा 9 धड़े कौन से है वो बता तो दो मुझे, क्या क्या सीखा है. संडा मर्ग एकमेकांना म्हणतात, हे 9 धडे आले कुठून, आपल्या पूर्ण अभ्यासक्रमात सुद्धा 9 धडे नाही आहेत, हा आणलं कुठून, कुठनं शिकून येतो हा एवढं. आणि परिणाम सांग असं अनवटीला झालं, बोल बाळा कुठले 9 धडे. आणि हिरण्यकश्यप समोर प्रल्हाद म्हणतो, बाबा मला 9 धडे शिकवले. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा भक्तीचं उच्चार इथे झाला. काय 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 शब्द पुन्हा सांग, धड्यांचा अभ्यास. श्रवणम कीर्तनम असं हनवटी अशी कचकन धरली. काय बोललास, श्रवणम गुरुजी. ओय आहे कुठल्या ग्रहावरची भाषा आहे आम्हाला पण माहिती नाही. गुरुजीने असा काही चेहरा केला, ओय माहिती नाही, आम्ही आम्हाला सुद्धा हे माहिती नाही. माझा मुलगा हे शिकला कुठून नाही माहिती. प्रल्हादा कुठून शिकला, बाबा मला पण नाही माहिती. कुठून माझ्यामध्ये हे आलो मला माहिती. चल शिक्षण बंद, घरी चल. आणि घरी आल्यावरती रोज धाक दाखवला जातोय. अजून मी तुला सांगतोय प्रल्हादा सुद्धा माझ्या शत्रूचं नाव घेऊ नको. बाबा मी नाव नाही घेतो, आपोआप माझ्या बसलो की माझं झाली अनावर वाचा, आपोआप नाम बाहेर पडतो माझ्या मुखातून. अरे म्हणते येऊ देऊ ना, नाही येऊ देत तरी ते बाहेर पडतं ना. नारायण म्हणू, शत्रूचं नाव घेऊ नकोस. प्रचंड प्रयत्न केला तरी उपयोग होईना. शेवट हिरण्यकश्यपही थकला. आणि हिरण्यकश्यप झाला, आता याला संपवल्याशिवाय माझ्या चित्ताला शांतता मिळणार नाही. काही शांती वगैरे करायची झाली का तेही विचारण्यात आली. तर गुरुजीने सांगितलं, हो याला एका ग्रहाची पीडा झालेली आहे. कुठली? कृष्ण ग्रह गृहीतात्मा न वेद जगतित्रशम. कृष्ण नारायण रूपी ग्रह याला त्रास देतोय. मग त्याचे शमन, जो नाव घेतोय त्याला संपून टाका, ते एकच कारण आहे. ठीक आहे. होलिकेला बोलवण्यात आलं. प्रल्हादाला सांगितलं, बघ ही होलिका आहे, हिच्या मांडीवरती तुला ठेवल्यावरती ती जळणार नाही, पण तू जळशील. अजून सुधार, अजून सुधार. काही होऊ शकत नाही बाबा. मांडीवरती बसलो, नारायण आयुष्यभर नामस्मरण करतोय, आयुष्यभर नाम करतोय. नमरे यास्तवनेला पर्वत शिखरासी लोटीला खाली. एका पर्वताच्या शिखरावरती आणलं आणि दाखवलं, बघ तू जर त्या माझ्या शत्रूचं नाव सोडलं नाही तर तुला इथून खाली ढकलून देईन. बाबा मी सांगितलं ना, होय नाही करता करता दणकन खाली ढकलून दिला खाली. आणि भगवंतानी खाली एखाद्या लेकराला आपण झेलतो तसं झेलून घ्यावं. तरी तो निर्भय चित्ते वाहे नारायणासी लाखोली. ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता प्रल्हादाच्या या सर्व वक्तव्यानी कृतीनं वैतागले या हिरण्यकश्यपूने एक दिवस आपल्या दरबारामध्ये प्रल्हादाला उभा केला.
दरबारामध्ये उभा केला का राग राग राग, जो आल्हाद देणारा, प्रकर्षाने आल्हाद देणारा मुलगा म्हणून प्रल्हाद. पण आता तो प्रल्हाद नाव जाऊ दे, समोर आला तरी अंगाची लाही 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 होत होती या हिरण्यकश्यपूची. समोर उभा केला. आज काय व्हायचं ते होते, आज काय व्हायचं ते होते. एक तर तू आहेस, नाही तर मी आहे. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता प्रल्हादाला विचारतोय, प्रल्हादा तुला शेवटचं विचारतोय, माझ्या शत्रूचं नाव तू घेणं बंद करणार आहेस की नाही? बाबा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, मी नाव घेतच नाहीये. माझ्याकडनं आपोआप ते नाम बाहेर पडते. याला म्हणतात माझी वाची पुढा भोजी, अखंड नाम नाचत तसे माझे, ते सहस्त्र जन्म ओळखी जे एक वेळ यावया. सतत नामस्मरण करावं लागतं. गोंदवलेकर महाराज तर एका ठिकाणी छान सांगतात. महाराज म्हणतात साधकांनी एवढं नाम घ्यावं, एवढं नाम घ्यावं, एवढं नाम घ्यावं की या देहातून शेवटच्या क्षणी आधी प्राण बाहेर पडावा आणि मग नाम बाहेर पडावं. इतकं नाम घ्यावं माणसाने. बाबा मी काही करू शकत नाही. ठीक आहे, तू काही करू शकत नाही, चल मी करतो आता. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता, आपल्या आसनावरून हिरण्यकश्यप खाली उतरला आणि हिरण्यकश्यपूने विचारलं, बोल तुझा परमात्मा आहे कुठे, बोल. चल त्याला मी संपवून दाखवतो. आज तुझ्या परमात्म्याला समोर, तुझ्या समोर तुझ्या परमात्म्याचा पराभव नाही, त्याला या जगात घालवून टाकतो. चल काय होईल ते होईल. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, बोल कुठे तुझा परमात्मा, बोल 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 बोल. या आसनामध्ये आहे, आहे बाबा आसनावर आहे म्हटलं की आपल्या गदेने त्या आसनाचा चकडाचूर करावा. बोल या सुरईमध्ये आहे, आहे बाबा सुरईमध्ये म्हटलं धडकन फेकून सुरईचा तुकडे केले. बाग तुझ्या देवाला संपवला. अजून बोल कुठे, अजून बोल. अहो बाबा तो तुमच्यात, माझ्यात बोलू नकोस, माझ्यात बोलू नकोस, तो माझ्यात नाहीये, तुझ्यात आहे, आहे बाबा. ताम तुला संपवतो, नंतर आधी बाकी सगळ्या तुझ्या आजूबाजूच्या देवाला संपवतो. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता एक एक स्थान दाखवावं, ते स्थान तो बंद करतोय, संपवून टाकतोय. परिणाम विचारलं, बोल या खांबात आहे, या खांबात आहे तुझा परमात्मा. बाबा मी सांगितलं ना, माझा परमात्मा स्थिरचर व्यापून अवघा तो परमात्मा दशांगोळे उरला सगळीकडे. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता थांब, आत्ता तुझ्या भगवंताला संपून दाखवतो की नाही बघ. आणि परत परत पळत गेला, तो खांब दणकट तोडला. बोल याच्यात आहे, असे 4-4 खांब तोडायला लागला. बाबा मी सांगतोय तुम्हाला आहे, आणि एक खांब दिसायला लागला. अहंकार, मळ, राग भयंकर डोक्यावर चढला होता, त्यामुळे विवेक सुटला होता हिरण्यकश्यपूचा. बोल आहे 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 बाबा असं म्हणत 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 गेला. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता, त्या खांबावरती त्या हिरण्यकश्यपूने गदा दांडेशी केला. गाड 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 आणि त्याच्यातून ओम उग्रवीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहम भीषणम भद्रम मृत्युम मृत्युम नमाम्यहम मृत्युम मृत्युम नमाम्यहम मृत्युम मृत्युम नमाम्यहम. नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरि श्रीमन्नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण नारायण. खांबातून एक अकराळ विकराळ पुरुष आला, जो वरती सिंह होता, खाली देहाचा होता, खाली देवाचा होता, आणि लाळ 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 करून प्रकटे भगवान बाहेर भगवंता हिरण्यकश्यपूची सगळी सेना भगवंतावर मुठून पडली. सगळ्या सेनेचा निपात केला, हिरण्यकश्यपूला पकडला. हिरण्यकश्यपू भगवंतावर गदा प्रहार करणार, भगवंताने पकडला. आत नको बाहेर नको म्हणून उंबरठ्यावरती, वरती नको खालती नको म्हणून स्वतःच्या मांडीवरती, शस्त्राने नको अस्त्राने नको म्हणून रात्री नको, सकाळ नको, रात्र नको म्हणून संध्याकाळच्या वेळेस. कारण हिरण्यकश्यपूच्या मांड्या घेतल्या भगवान नरसिंह गार 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 भगवंता खाली फेकून दिला. लक्ष्मीनारायण भगवान
सगळे नाचायला लागले. नारायण नारायण हरी हरी श्रीमनारायण नारायण हरी हरी श्रीमनारायण नारायण हरी हरी श्रीमनारायण नारायण हरी हरी. ज्यांना हिरण्यकश्यपूचा वध झाला हे चांगलं झालं असं वाटत असेल त्यांनी नाचायला हरकत नाही, आणि ज्यांना वाटतं की अरे वाईट झालं त्यांनी जागेवर बसून श्रद्धांजली व्हायला हरकत नाही. हिरण्यकश्यपूचा कोथळा बाहेर काढला भगवान नरसिंहाने. आणि आपण काल पाहिलं त्याप्रमाणे त्यांनी जसं मरण मागितलं होतं त्या पद्धतीनं मरण त्याला प्राप्त झालं. म्हणून आपण भगवंताच्या समोर उभं राहिल्यावरती आपल्या मनात ज्या ज्या भावना वासना येत असतात त्या सर्व वासना त्या सर्व भावनांना परमात्मा तथास्तु 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 म्हणत असतो. म्हणून देवासमोर उभं राहिल्यावरती देवाकडे जाताना पायऱ्या चढत असताना सुद्धा चांगल्या भावनाच मनात ठेवून चांगले विचार मनात ठेवूनच जायचं असतं. कारण देव तथास्तु 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 म्हणतो. हिरण्यकश्यपूने मागितलं आत नको बाहेर नको म्हणून उंबरठ्यावरती, वरती नको खालती नको म्हणून स्वतःच्या मांडीवरती, शस्त्राने नको अस्त्राने नको म्हणून स्वतःच्या नखानी, दिवसा नको रात्री नको म्हणून संध्याकाळी, देवाकडनं नको माणसाकडनं नको पशुकडनं नको म्हणून या तिन्हीचा समुच्चय असणारा भगवान नरसिंह. म्हणून देवासमोर जायचं झालं तर कायम सदिच्छेनेच जावं, सदिच्छाच मनात ठेवून जावं. कोणाच्याही बद्दल वाईट त्याचं वाईट करा कधीच नाही, कारण ते परत आपल्यावरच येतं. सुखदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता आ गा 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 भगवान नरसिंहाची निर्माण झाली. डोळे लाल बुंद झाले, ते डोळ्यातून अग्निज्वाळा निघतात की काय एवढा राग होता. हाताच्या बोटांची इतकी लाही 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 व्हायला लागली. म्हणून त्या भगवान नरसिंहाने आपली बोट उंबराच्या झाडामध्ये खुपसली. तेव्हापासून उंबराची फळं आतून लाल व्हायला लागली. पण अडचण अशी आली, बोटांची नखांची आग थांबली पण शरीराची नव्हे मनाच्या आगीचं काय. आणि आग आग राग राग कशाचा होता तर माझ्या भक्तावरती इतके अनन्वित अत्याचार करणाऱ्याची अवस्था काय होते. आणि काही करून परमात्म्याला शांत करा, काही करून परमात्म्याला शांत करा. कोण पुढाकार घेणार, कोण पुढाकार घेणार. कारण भगवंताचं इतका अकराळ विक्राळ रूप पाहिल्यावरती श्रोते हो कोणी पुढे जायला धजावत नव्हतं. म्हणून परमात्माने उंबरठ्यावरती त्या हिरण्यकश्यपूचा कोथळा बाहेर काढला. म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या दारात असलेला उंबरठा हे भगवान नरसिंहाचं स्थान मानलं जातं. म्हणून आपल्याकडे त्याची पूजा सांगितली. आणि इतका नरसिंह ताकदवान होता त्यामुळे घरातला उंबरठा हा तेव्हापासून ताकदवान आहे की घरातल्या गोष्टी तिथे आपल्या मनच आहे ना काय ते असेल ते उंबरठ्याच्या आत, बाहेर नाही. दुर्दैवाने आता तेच राहिलं नाही, त्यामुळे सगळ्या गोष्टी बाहेर येतात आपल्या. सांगायचा मुद्दा मला हाच आहे की भगवान नरसिंहाचं आपल्या घरातलं स्थान ते. आपल्या घरात कोणी यावं आणि या घरातून कोणी बाहेर जावं, काय बाहेर जावं हे नरसिंह ठरवत असतात. म्हणून ते स्थान आहे आपल्याकडे. कित्येक घरामध्ये त्या उंबरठ्याला पाय सुद्धा लावायची पद्धत नाही, पाय ठेवायची पद्धत नाही. पुढे ओलांडून जा, पाय लावू नका, का नरसिंहाचं स्थान आहे ते. श्रोते हो, या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये पूर्वी होत्या आणि त्याचं जतन होत होतं. म्हणून त्या घरामधल्या पिढ्या व्यवस्थित होत्या हो सगळ्या. आता काय झालं माहितीये का, याला काय होतं आणि त्याला काय होतं या भावनेमध्ये
सगळ्या जुन्या गोष्टी आपण सोडून दिल्या. सगळ्या जुन्या गोष्टी ज्या खऱ्या अर्थाने उपयुक्त होत्या त्या आपण सोडून दिल्या आणि नाही त्या चांगल्या सुखसोयीच्या गोष्टीने या नाद्याने सगळी दुःख आपण आपल्या घरात आणली. पाळलं जात होतं आपल्याकडे पूर्वी. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षित परमात्मा शांत व्हायला तयार नाही. सगळेजण आले भगवान शंकरांकडे आणि शंकरांना म्हणाले, तुमचं आणि त्यांचं जवळचं नातं आहे, जरा तुम्ही पुढे व्हा ना, तुमचं ते नक्की ऐकतील. भगवान शंकर निघाले सुद्धा. अरे विष्णू आपले नेहमीचे माणसं, आपले रोजच्या बैठकीतलं तसं काय आपले नेहमीचे, ते माझं ऐकणार नाही तर काय, नक्की ऐकतील माझे, म्हणून निघाले पुढे. तेवढ्यात पार्वतीबाई होत्या, त्या म्हटल्या असं ओढलं मागं, अहो कुठे चालला? त्यांना शांत, अहो ते पाहिले का ते शांत होण्याच्या अवस्थेत आहेत का? आणि तुम्हीच काय प्रत्येक वेळेस पुढे जाता हा? आणि लक्षात ठेवा ते उग्रवीर आहेत, तुम्ही जवळ जाल तर अजून आपली पुढे शिवपुराण वगैरे करायचे आपल्याला, माग फिरा. भगवान शंकर पुढे गेलेले माग आले. सगळे म्हणाले ब्रह्मदेव पुढे जा. ब्रह्मदेव म्हणाले मी तर 74च्या पुढचा, कालच सांगितले, सक्रिय राजकारणातून निवृत्त. देव म्हणाले असा एकच व्यक्ती भगवान शंकरांचा, भगवान विष्णूंचा राग, नरसिंहाचा राग शांत करू शकेल या जगात एकमेव व्यक्ती म्हणजे भगवंताची पत्नी लक्ष्मी. हिला बोलवून घ्या. आणि सगळे आले लक्ष्मी मातेकडे. आई साहेब तुमच्या पतिराजांना शांत करायचंय, आपण येता काय? त्या म्हणाले एवढंच ना, ते माझं नेहमीचं काम आहे, चला. असा पदर खोचला असा, एवढंच ना. अरे सहज, त्यांना मी ओळखते, त्यांना काय सांगितलं काय बोललं की ते शांत होतात मला माहितीये, चला. आणि अशा सजून नटून थटून वगैरे कॅमेरा वगैरे असं. लक्ष्मीबाई चंचल आहेत, त्यामुळे जगातली सगळ्यात चंचल वस्तू लक्ष्मी आहे, त्यामुळे सगळं आपल्या बरोबर कॅमेरा वगैरे घेऊन फेसबुक लाईव्ह वगैरे. मी कसं माझ्या नवऱ्या शांत करते बा, चला. आणि आल्या. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, लक्ष्मी माता तिथे प्रगट झाल्या. लक्ष्मी नारायण भगवान की जय, सगळ्यांनी जय जयकार केला. लक्ष्मी मातेलाही बरं वाटलं, वा 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 आपला जय जयकार झाला. कुठे आहेत आमचे हे विचार, ए कुठे आहेत? अहो हे काय समोर आहेत ते, हे आमचे आहेत. हो एवढे चिडलेले मी कधीच पाहिलं, कारण ती जवळ जायला लागल्यावरती भगवंताच्या जो दाह होता भगवंताच्या, त्याच्या धगीमुळे लक्ष्मी माता मागे येत होती, पुढे जाऊ शकत नव्हती. नाही म्हणे हे आमचे शक्य नाहीत. अहो ते तुमचेच आहे, जरा थोडं जवळ जाऊन बघा, तुला आठवण होईल. अहो नाही, अहो जवळ गेल्याने त्यांचा जर हात पडला ना माझ्यावरती तर पुण्यातला लक्ष्मी रोड व्हायचा माझा, लक्ष्मी रोडावली जाईल मी. एक तर हे माझे नाहीत, आमचे नारायण शांताकारमच पाहिजे सवय. आज हे काहीतरी वेगळे आहेत बाबा. हे अरे अरे नारदा, हे कोणासमोर आणलं मला? नारद म्हणाले अहो तुमचेच आहेत ते, तुम्ही ज्यांचे पाय दाबता. अरे नाही रे बाबा, नको, लांबच उभी असलेली बरी मी, आपल्याला काही झेपणार नाही हे प्रकरण. लक्ष्मी माता सुद्धा मागं राहिली. मग सगळे देव म्हणाले नारदा तुम्ही पुढे व्हा. नारद म्हणाले काय वेळ लागलं की काय, अजून 4-5 कथेमध्ये 4-5 दिवस राहिलेत आणि माझ्या 4-5 वेळा एंट्री आहेत. मी गेलो तर झालाच कार्यक्रम माझा, त्यामुळे आहेत जमणार नाही, कोणीही पुढे जायला तयार नाही. आता भगवंताला शांत कसं करावं? नारद हुशार होते. नारद आणि सगळ्या देवांना सांगितलं अहो कोणीही जाऊ शकत नाही, पण तो ज्याच्यासाठी आलाय ना त्याला आपण पुढे करूया. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, नारद प्रल्हादाच्या इथे येतात आणि म्हणतात प्रल्हादा पुढे हो. आणि असं पाठीला पकडलं, असं पाठीला धरून पुढे रेटलं, जा.
आणि प्रल्हाद त्या रूपाकडे पाहत, नमो भगवते तुभ्यं पुरुषाय महात्मने, नमो भगवते तुभ्यं पुरुषाय महात्मने, हरये अद्भुत सिंहाय ब्रह्मणे परमात्मने, ब्रह्मणे परमात्मने. ओम उग्रवीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहम्. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. असं म्हणत प्रल्हाद पुढे आला. आणि प्रल्हादाला येताना पाहिल्यावरती भगवंताच्या डोळ्यातून घळा 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 पाणी सुरू झालं. भगवंताच्या. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, भगवंतांनी काय करावं, प्रल्हादाला उचललं आणि आपल्या मांडीवरती घेतलं. आणि सिंह जसं आपल्या लेकराला चाटून काढतो ना, तसं चाटून काढला पूर्णपणे. किती वेळ प्रल्हादाला असे जवळ घ्यायचे, लांब सोडायचे, जवळ घ्यायचे, लांब सोडायचे. सगळे समोरचे उपस्थित होते, ते सगळे भगवंताचा हा खेळ, अद्भुत लीला पाहतायत. श्रोते हो, बाकीच्यांचं जाणं आणि प्रल्हादाचं जाणं यात फरक काय होता माहितीये? शंकर असतील, ब्रह्मदेव असतील, स्वतः आई भगवती लक्ष्मी माता असतील, या सर्वांना भगवंताच्या विषयी संशय. हे खरे आपलेच का? यांच्या जवळ गेलो तर काय होईल? हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, असा संशय आहे. पण प्रल्हादाच्या मनात संशय नाही, म्हणून भगवंताने पटकन जवळ घेतलाय. प्रल्हादाला खात्री होती, हा माझ्यासाठी आलाय, त्यामुळे मला भीती कसली. उचलून मांडीवर घेतलं. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, प्रल्हादाच्या पाठीवरनं हात फिरवत आहेत भगवंत. डोक्यावरनं असा हात फिरवला, केसामधून गालावरती हात घेतला. आणि भगवंतानी प्रल्हादाला काय विचारावं? प्रल्हादा, प्रल्हादा, मला यायला उशीर झाला का रे? मला यायला उशीर झाला? भगवंतानी त्याला पाहिल्यावरती डोळ्यात पाणी का आलं माहिती का? या नाजूक लेकराला हा माझं नाव घेत होता, म्हणून किती अत्याचार सहन करावे लागले. म्हणून विचारलं, मला यायला उशीर झाला का रे बाळा? तेव्हा प्रल्हादानी काय उत्तर देव? महाराज, तुम्हाला नाही उशीर झाला, मला तुमचं नाम घ्यायला उशीर झालाय. आईच्या गर्भात असल्यापासून नाव घेतोय बरं हा, तरी सुद्धा म्हणतोय मला उशीर झाला. भजन रहित रामा व्यर्थही जन्म गेला. असं कोण म्हणतायत? समर्थ म्हणतायत, जे आयुष्यभर रामाच्या चिंतनात आहेत. हे सगळे आपल्यासाठी असतात संदर्भ. महाराज, मलाच तुमचं नाम घ्यायला उशीर झाला, आप ही मुझे माफ कर दो. भगवंतानी विचारावं, मला यायला उशीर झाला का रे? देवा, अहो मलाच तुमच्याकडे यायला उशीर झाला, माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला का? अरे देवा, अहो मला त्रास जाणवतच नव्हतं, तुम्ही होता ना माझ्या बरोबर. काय भगवंत आणि भक्ताचा संवाद आहे.
विलक्षण आहे. परिणाम शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता. प्रल्हादाला भगवंत विचारतात, बाळा बोल तुला काय हवं, काय हवं. महाराज मला खरंच काहीही नको, मला काहीही नको. धर्म अर्थ काम मोक्ष सुद्धा नको. का? अहो देवा मला काय गरज आहे आता, काही असण्याची गरज काय. आणि एवढे तुम्ही माझ्यासमोर उपस्थित असून मला मांडीवरती घेऊन मला कवटाळलेले असताना सुद्धा माझ्या मनात काहीतरी हवं अशी अपेक्षा सुद्धा येणं म्हणजे काय राहिलो. मग तुम्ही न येऊनच काही काम झालं असतं ना. तुम्ही माझ्यासाठी आलात, मला प्रत्येक वेळेस मला बाहेर काढलं, हेच माझ्यासाठी खूप आहे महाराज. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता भगवंतांनी हर एक प्रकारे समजूत घातली. काय हवं, काय हवं, हे हवं का, हे हवं का, हे हवं का, हे हवं का. प्रत्येक वेळेस प्रल्हाद म्हणत होता, मला नको, हे नको, नको 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 नको. देवा नका न देऊ, नका देऊ, नका देऊ. खूप मिळालं, मला खूप मिळालं. माझ्यासाठी तुम्ही आलात, हाच माझ्या आयुष्यातला सुवर्णक्षण आहे. बस एवढंच पाहिजे, एवढंच पाहिजे. प्रल्हादाच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघावं एकदा. काळजी करू नका, एवढं आपण नशीबवान नाही की या भगवंताने आपल्याला मांडीवर घ्यावं आणि विचारावं, बोल तुला काय हवं. आपण जर समजा प्रल्हादाच्या ठिकाणी आपण जर असतो तर मला असं वाटत नाही की देवाला सुद्धा एवढा वेळ गेला असेल. देवाला माग 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 म्हणण्याआधी आपण बसल्या क्षणी लगेच यादीच काढून दिली असती. आपली यादी तयार असते. म्हणून परमात्मा म्हणतो तू तिकडेच राहा, यादीतच राहा. जो मुझे याद करता है वो उसे मैं पास लेता हूं. तू यादीमध्येच पकडून राहा. प्रल्हादाने मला याद केलं म्हणून मी होतो रे त्याच्याबरोबर. प्रल्हाद ने याद किया इसलिए भगवान ने उसके ऊपर दया की. याद दया, भगवान को याद करो, भगवान की दया प्राप्त करो. बोल 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 बोल, मला काहीही नको, काहीही नको. बोल ना रे प्रल्हादा, काय हवं, काय हवं, बोल. भगवंत प्रल्हादाने सांगितलं, महाराज एक देऊ शकाल. अरे हा एक काय, हवं ते माग, हवं ते माग. काय प्रल्हादाने मागणं मागावं. प्रल्हादाने मागणं मागितलं, भगवंता माझ्या वडिलांचा उद्धार करा, माझ्या वडिलांचा उद्धार करा. तेव्हा भगवंताने प्रल्हादाकडे पाहिलं, म्हणलं, अरे बाळा तुझ्या वडिलांचा उद्धार करणारा मी कोण रे. त्याने विचारलं, का. अरे तू ज्या क्षणी त्यांच्या पोटी जन्माला आलास त्या क्षणीच तुझे वडील उद्धार झालेला आहे. तुझ्यासारखा पुत्र ज्यांच्या पोटी जन्माला येतो ते त्या क्षणीच मुक्त होऊन जातात रे. तुला काय हवं ते तर माग. प्रल्हादाने सांगितलं, देवा मागू, माग तर खरं, माग. दोन गोष्टी मागतो. पहिली गोष्ट, या जगातल्या प्रत्येकाला सुखी करा. या जगातल्या प्रत्येकाला सुखी करा. अरे भगवंत म्हणाले, अरे हे शक्य नाही, या जगातला प्रत्येक माणूस सुखी होऊ शकणार नाही. तर विचारलं, का, तुम्हाला काय अवघड आहे. अरे अवघड नाही असं, पण सुखी होणं याचा अर्थ म्हणजे काय असतं, त्याची सगळी पापं संपवावी लागतात, मग तो सुखी होतो सर्वस्वानी. मग प्रल्हाद म्हटलं, मग घालवून टाका ना सगळ्यांची पापं. देव म्हणाले, वा, मी तुझी सगळ्यांची पापं घालवतो, ठीक आहे चल. पण अरे त्या सगळ्यांची पापं काढून घेतल्यानंतर ठेवू कुठे मी. जगात जागा पाहिजे ना पापं ठेवायला, कोणीतरीच ते स्वीकारणार पाहिजे ना. प्रल्हाद म्हणाला, कुठे ठेवायचंय तुम्हाला सांगू का. हो म्हणे, सांग. प्रल्हादाने सांगितलं, माझ्या डोक्यावर ठेवून द्या सगळ्यांची पापं. भगवंत म्हणाले, अरे काय याच्यामध्ये अवस्था आहे.
भगवंत म्हणाले, अरे तुला जर सगळी पाप दिली तर तू नरकात जाऊन पडशील, तिथे सगळे अत्याचार तुला सहन करावे लागतील. प्रल्हाद म्हणाला, मग आत्ता काय केलं? प्रल्हाद म्हणाला, आता मला नरकात तुम्ही टाकाच. भगवंत म्हणाले, अरे पहिलाच भेटला मला नरकात टाका म्हणणारा, आता मला तुम्ही नरकात टाकाच का? माझ्याकडे अशी मज्जा आहे म्हणे, मज्जा, की तुम्ही मला नरकात पाठवून द्या, तिथे मी वैकुंठ निर्माण करू शकतो. मला नरकात तुम्ही पाठवाच, आता एकदा पाठवून बघा. नाही तिथे वैकुंठ निर्माण केलं तर नावाचा प्रल्हाद नाही, तुमचं लेकरू नाही. भगवंताने विचारलं, अशी कोणती मज्जा आहे तुझ्याकडे? प्रल्हाद म्हणाला, सांगणार नाही. लहान आणि वडील आणि मुलातला सवय, सांगणार नाही. का रे बाळा, आधी नरकात टाका मग सांगतो. अरे असं टाकता येत नाही बाबा, त्याचं बुकिंग असतं, तिथे सुद्धा RAC आहे, वेटिंग आहे, असं कन्फर्म सीट कोणाच्या नसतात बाबा. कॅटेगरीनुसार ठरलेलं असतं तिथलं. कोणाला डिलक्स रूम द्यायची, कोणाला सुपर डिलक्स द्यायची, कोणाला सूट द्यायचा, कोण कुठे सूट होतं हे सगळं कर्मानुसार ठरतं. असं टाकतंय, आधी मजा सांग. ठीक आहे म्हणे महाराज, भगवंता तुम्ही सांगता म्हणून मजा सांगतो. माझे गुरु नारद, ते एकदा तुमच्याकडे आले होते. भगवंतांनी नारदांकडे पाहिलं, काय रे हा काय कार्यक्रम आहे? नारद म्हटले, मला माहिती नाही, तुमचा कार्यक्रम चालू दे, मी मला मध्ये घेऊ नका. ठीक आहे, त्यांनी तुम्हाला विचारलं होतं, देवा तुम्हाला भेटायचं झालं तर नक्की तुमचा पत्ता काय? तुम्हाला जर भेटायचं झालं तर नक्की तुमचा पत्ता काय असं तुम्हाला विचारलं होतं. तेव्हा तुम्ही त्याला काय उत्तर दिलं होतं? म्हणे काय दिलं होतं सांग पाहू. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ. मग मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तिथे. काय प्रल्हाद असं मागणे. भगवंत म्हणाले हे शक्य नाही, इथे काय हवं ते सांग. अरे देवा दुसरं मागणं. प्रल्हादाचं मागणं हे जगतातलं सर्वोत्तम मागणं आहे. प्रल्हाद मागतोय. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता. अस्तौषे परमेकाग्र मनसा सुसमाहिता. अस्तौषे परमेकाग्र मनसा सुसमाहिता. प्रेम गदगदया वाच संन्यस्त हृदये क्षणः. संन्यस्त हृदये क्षणः. भगवंता काय मागणे बघा. भगवंता मला एवढं मोठं मन द्या, एवढं मोठं मन द्या की त्या मनामध्ये कोणाकडे काही मागावं असं येणारच नाही. आणि जर का मागायची इच्छा झाली तर तुम्ही आहातच, असं मोठं मन द्या. हे मागणं देवाकडे आलं पाहिजे, मागता आलं पाहिजे. भगवंता एवढं मोठं मन द्या बस. नाही तर आपण याला माग त्याला माग, इकडे हे दे ते दे ते दे ते दे, हे दे हे दे हे दे हे दे हे दे करत बसतो आपण. हे हवं ते हवं, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. ये ले लो और दे दो, ये ले लो और दे दो, और दे दो, और दे दो, और दे दो. नक्की आपण या जगातून काय घेऊन जाणार आहोत हाही विचार कायम आयुष्यभर करता यावा. तो कमरेला करदोटा बांधायचा असतो बघा, तो शेवटच्या क्षणी तो सुद्धा काढायचा पद्धत आहे, तोडायचा. म्हणजे कमरेला बांधल्या करदोटा सुद्धा आपण वरती घेऊन जाऊ शकत नाही. तर काय अवस्था आहे बघा. नक्की आपण या जगातून काय न्यावं, तर एवढं मोठं मागणं घ्यावं
एवढं ते मन मोठं करावं की त्या मनामध्ये कोणाकडे काही मागूच नाही, बस. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते तात्यासाहेब केतकर म्हणून. त्यांना एकाने प्रश्न विचारला, तुम्हाला महाराजांमधले कुठली गोष्ट आवडते? तात्यासाहेब केतकरांनी इतकं गोड उत्तर दिलं, मला महाराजांमधला एक गुण आवडतो, एकमेव. काय? ते कोणाकडे काही मागतच नाहीत. कोणाकडे मागणंच नाही मागायचं. आणि पुन्हा का मागायचं नाही? कारण देता करता करविता नारायण समोर उभा आहे. तो मागतो, न मागता त्याने मला एवढं दिलं. आपला अडचणीचा विषय काय माहितीये का? आपण ज्याने दिलं ना त्यालाही विसरून जातो आणि जे दिलं त्यालाही आपण विसरून जातो. म्हणून एक ती म्हण आहे, गॉड गिव्स अँड फॉरगिव्स. गॉड गिव्स अँड फॉरगिव्स बट मॅन गेट अँड फॉरगेट. तो देतो आणि सोडून देतो, आपण घेतो आणि विसरून जातो. प्रल्हाद विसरला नाहीये. म्हणून मी मगाशी म्हटलो, भगवान शंकरांना जवळ येऊ दिलं नाही, लक्ष्मी मातेला जवळ येऊ दिलं नाही, ब्रह्मदेवांना जवळ येऊ दिलं नाही. प्रल्हादाला जवळ नाही हो, चाटून काढला भगवंतानी. तिथे भगवंत विचारतात, प्रल्हादा हे सगळे जवळ यायला घाबरले, तुला भीती नाही वाटली? तेव्हा प्रल्हादाने काय उत्तर द्यावं? अहो तात पिताश्री, सिंहाची भीती इतरांना असते, त्याच्या लेकरांना नसते. सिंह सगळ्यांना घाबरतो पण लेकराला भीती नाही. तो कशाही त्याच्याशी खेळत असतो. मी लेकरू आहे आणि माझा विश्वास आहे की तुम्ही माझ्यासाठी आलाय, मग मला काय त्रास भीती? माझ्यावर आणि सर्व अशीच कृपादृष्टी अखंडित राहू दे. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, भगवंतानी आशीर्वाद दिला, बाबा रे तुझ्या सबंध वंशावरती माझा कृपा आशीर्वाद राहील. तुझा उद्धार करायला तर मी आलोच, पण तुझ्या नातवाचा सुद्धा उद्धार करायला मी येईल. आणि आत्ता ज्या पद्धतीनं तुझ्या पितरांचा वगैरे उद्धार केला, इथून पुढे तसा उद्धार कोणाचा होणार नाही, कृपा आशीर्वाद राहील. आणि ब्रह्मदेवांना बोलवून घेतलं. ब्रह्मदेवांना सांगितलं, असे इथून पुढे कोणाला वरदान देत बसून जाऊ नका, कृपया सापाला दूध पाजणं बंद करा. असं भगवंताचं भागवतातलं वर्णन आहे. तुम्ही असं वरदान देतात त्यामुळे आमच्या लेकरा बाळांवर असे अत्याचार होतात आणि आम्हाला असं यावं लागतं. कृपया याच्यातून थोडा तरी समज घ्या. आता तरी शांत राहा. 20 सीट आलेले आहेत तुमच्या. बस झालं, आता तिथे गप्प बसा. आता असं काही लोकांना सांगावं लागतं बळबळ, त्याशिवाय ते ऐकत नसतात. आणि ते नारायणानेच सांगावं लागतं. मधल्या आतल्या कोणी सांगून उपयोग नसतो. तो त्यानेच सुनवायचा असतो योग्य भाषेमध्ये, तरच ते गप्प बसतात. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, प्रल्हादाला परत एकदा हिरण्यकश्यपूच्या गादीवरती बसवलं, जागेवरती बसवलं. भगवंत त्या सिंहासनावर का बसले? प्रल्हादाला मांडीवरती घेऊन. आमच्या गुरुजींनी फार सुंदर उदाहरण दिलं. कारण त्या सिंहासनावरती हिरण्यकश्यपू सारखा एक राक्षस बसला होता, आसुरी प्रवृत्तीचा माणूस बसला होता. त्यामुळे त्या आसुरी प्रवृत्तीच्या माणसाच्या अनेक आसुरी आकांक्षा त्या सिंहासनावरती, त्या आसनावरती, सिंहासन नाही, त्या आसनामध्ये प्रविष्ट झाल्या होत्या. म्हणून आपण एखाद्या ठिकाणी गेलो राहायला, लॉजवर वगैरे वगैरे, आपली आसनं आपण स्वतः घेऊन जायची असतात. कारण आपल्या आधी तिथे राहून गेलेला व्यक्ती, राहून गेलेले कोण असतील, ते कोणत्या मानसिकतेतनं, कोणत्या वासनेतनं तिथे राहिले असतील काय माहिती. त्यांनी वापरलेली ती कापडं आपण घेतो, त्या सूक्ष्म वासना आपल्या हात शिरतात. म्हणून आपल्याकडे पूर्वी पद्धत होती की बाबा रे स्वतःचा अंथरुण आपण आपलं घेऊन जाऊ नको, आतून लावूया आपण आणि घेऊया अंगावर. का? ती कोण वासना, ते कापड कोणी वापरले, ते वस्त्र पांघरून कोणी वापरले, पांघरून घेतल्यानंतर कोणत्या वासना त्याच्या निर्माण झाल्या, इच्छा निर्माण झाल्या असतील, त्या सगळ्या सूक्ष्म रूपाने तिथे जातात. आणि म्हणून फार गरज असते या सगळ्याची.
म्हणून भगवंत त्या आसनावर बसले आधी का, त्या सगळ्या वासना, आसुरी वासना संपाव्या. आणि त्या आसनावर भगवंत बसले म्हणून त्या आसनाचं नाव पडलं सिंहासन. कारण सिंह त्या आसनावर बसलेत म्हणून. आणि खरं सांगू का श्रोते हो, आसनावर सिंहानेच बसावं. मग तो गिर जंगलातला का असेना, त्याशिवाय सिंग उपयोगाचं नाही, सिंहच पाहिजे. त्याशिवाय मजा नसते. त्या आसनालाही बरं वाटलं पाहिजे. अरे कोई तो अच्छा मिला, कळलं तर ठीक नाही, तर त्या सोडून सिंहानेच असलं पाहिजे. ते आसन त्याच असतं कायम. आणि प्रल्हादाचा राज्याभिषेक भगवंतांनी केला. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता. प्रल्हादानी स्तुती केली. नमो भगवते तुभ्यं पुरुषाय महात्मने हरये अद्भुत सिंहाय ब्रह्मणे परमात्मने. प्रल्हाद वरद श्यामराज महाराज की जय. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता. प्रल्हाद चरित्रानंतर इथे नरकाचा विषय येतो. नरक या आपल्या संकल्पना काय सांगतो. पृथ्वी खाली जवळजवळ 99,000 योजनांनी नरक नावाचा लोक आहे. नरक 99,000 योजना. आणि त्या मी मगाशी म्हटलो त्याप्रमाणे नरकामध्ये काय असतं सांगून ठेवतो. कारण काय आपण तेव्हा गेल्यावरती जेव्हा जाऊ, आपल्यातले बरेच जण जातीलही, तेव्हा आठवेल की अरे हा बुवांनी सांगितलं होतं बरं असं काही. ते खरंच आहे बाबा. इथे काही नाही, आपण आपली जशी पापं असतात ना तशा कॅटेगरी ठरलेली असतात. डिलक्स, सुपर डिलक्स, सूट, सुपर सूट, असं जशी पापं असतील तशी ठरलेली असतात अशी. आणि त्यानुसार ती कॅटेगरी असते. मग त्यानुसार ते सगळं जे पापाने भरलेलं आहे ते सगळं धुवायला पाहिजे ना. म्हणून ते बराच वेळ आधी आपल्या सगळ्यांना असं छान गरम पाण्यामध्ये असं बुडवून ठेवतात, डिटर्जंट वगैरे घालून असं मस्तपैकी. आहा हा, बरं वाटलं पाहिजे. अरे क्या बात आहे, काय थंडीमध्ये गरम गरम गरम, वा वा वा. मग ते थोड्या वेळाने बाहेर काढतात आपल्याला. मग ते असं दणा 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 आपटून काढतात. ते पण पापं गेली पाहिजे. ते सुद्धा जमत नाही म्हटलं ते काहींना धोपटण्याने काढावं लागतं, काहींना असं घसघस घसघस बुचकळावं लागतं. मग काहींना परत केमिकलमध्ये टाकावं लागतं. कपड्यांबद्दल सांगतो मी, केमिकलमध्ये. मग ते स्वच्छ झाल्यावर त्याला असं झटकलं जातं आणि मग स्वच्छ करून वरती टाकलं जातं. झाले स्वच्छ. आणि मग त्यांना आता वरती घ्या, अशी पद्धत असते. पाप संपल्याशिवाय होत नाही. हे मी नरकाचं वर्णन करतोय. अनेकांचे चेहरे असे दिसत आहेत मला आत्ता. काय आहे प्रकार जरा बघून तर यावा. काय हरकत नाही, आपली पुढची यात्रा तिकडे, आपल्याला काही प्रश्न नाही. का आपण तिथे गेल्यावरती भजन सुरू केल्यावरती काय प्रश्न आहे हो. भगवान की जय. जय श्री राधे राधे राधे. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता. इथे अष्टम स्कंद सुरू होतो श्रीमद भागवताचा. भगवंताच्या निर्मित या सृष्टीमध्ये दर काही काळानंतर नवसृष्टी निर्माण होते. त्याला मन्वंतर म्हणतात. प्रलय होतो, प्रलयामध्ये सगळी सृष्टी परत एकदा त्याच्यामध्ये सामावली जाते, परत नवी सृष्टी निर्माण होते. त्या नवीन मन्वंतराचा नवीन मनू निर्माण केला जातो. आणि या मन्वंतरामध्ये भगवंताने अद्भुत लीला केल्या. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता. दक्षिण प्रांतामध्ये एक इंद्रद्युम्न नावाचा राजा
राज्य करत होता. या इंद्रद्युम्न राजाचं वैशिष्ट्य असं की त्याला रिकामा वेळ मिळाला की त्यांनी भगवंताचं नामस्मरण करावं. त्यांनी नियमच होता त्याचा असा की जरा रिकामा वेळ मिळाला, राजा आहे, राज्यकारभारातून वेळ मिळत शक्य व्हायचं नाही, पण जरा रिकामा, अगदी 1 सेकंद जरी वेळ रिकामा मिळाला तरी ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. आता काही काम नाहीये, अर्धा पाऊण तास आहे, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो. नामस्मरण करत बसावं. परत राज्यकारभार करावा. राज्यकारभार झाला, संध्याकाळी स्नान संध्या झाली की ओम नमो नारायण. एकही वेळ विश्रांती, झोपेची विश्रांती सोडली तरी असा एकही क्षण त्याने असा घालवला नाही की देवाच्या नामस्मरणाशिवाय जायचं नाही. कारण नियमच, रिकामा वेळ मिळाला की नाम घे, रिकामा वेळ मिळाला की नाम घ्या, रिकामा वेळ मिळाला की नाम घ्या. काळजी करू नका, आपल्याला मिळत नाही वेळ एवढा रिकामा. केवढी कामं असतात प्रचंड, सगळ्यांनाच, माझ्या सकट सगळे. नाश्ता, जेवण, परत जेवण झालं थोडं तरी दुपारची, हा बरोबर, थोडी जास्त नको, 1 ते 4 वामकुक्षी पाहिजेच. कुठे वेळ आहे आम्हाला? 4 वाजता उठलं, चहा नाश्ता पाणी, परत संध्याकाळी गप्पा टप्पा मित्रमैत्रिणींबरोबर. तेवढं वेळ झालं. आता नामस्मरणाला सुरुवात करू, तेवढ्याच सगळ्या सिरियल सुरू होतात. बुवा कधी करणार नामस्मरण सांगा पाहू. त्या सगळ्या सिरियल संपेपर्यंत जेवणाची वेळ येते. मग त्याच्यामध्ये एखादी राहिलेली सिरियल परत 10-10:30 नंतर बघायची वेळ येते. कधी करणार नामस्मरण सांगा पाहू. मग ते एवढ्या वेळपर्यंत झोप लागते. आणि ठरवतो उद्या सकाळी लवकर उठायचं, नामस्मरण करायचं ठरवतो. पण ठरलेल्या गोष्टी सगळ्या होतात का? आणि काही गोष्टी आपल्या हातात नसतात. महाराज आले देवाजीच्या मना, हा सकाळी नामच गजर लावतो 5 वाजताचा, मस्तपैकी छान फ्रेश वातावरणात फ्रेश नामस्मरण. त्याच्यासाठी फ्रेश माळ सुद्धा आणून ठेवलेली असते, फ्रेश माळ. नाही हो बुवा, शेवट सगळं परमात्म्याने निर्माण केलंय, त्यामुळे झोप वगैरे सुद्धा त्यांनीच निर्माण केली. मग त्याच्या आज्ञेला आपण नाही कसं म्हणायचं? तो म्हणतो झोप झोप झोप. आणि ती झोप तर म्हणजे साखर झोप असते, इतकी गोड. डॉक्टरने साखर नाही सांगितली, पण साखर झोप घ्यायला तर काही हरकत नाही. कुठे वेळ मिळणार महाराज? आपलं आयुष्य असंच जातं. क्षण तो क्षणात गेला असं की हातचा सुटून. पण राजाला रिकामा वेळ मिळाला की नामस्मरण. काय हो, एक दिवस शुभदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता हा इंद्रद्युम्न राजा शिकारीला बाहेर पडला. शिकारीला बाहेर पडला आणि शिकार शोधतोय. शिकार का करायची हेही सांगून ठेवतो. पूर्वीच्या काळी राजे रजवाड्यांनी, क्षत्रिय लोकांनी शिकार करणं गरजेची बाब असायची. शौक म्हणून, आनंद म्हणून शिकार नव्हती. का शिकार करायची? तेवढे प्राणी उपलब्ध होते, पण शिकार का करायची ते सांगतो. राजाला शिकार करायला परवानगी होती किंवा तो त्याच्या पुरुषार्थातलाच एक विषय होता. का तर पूर्वीच्या काळी सतत काही युद्ध काही 12 महिने चालू नसतं. कधीतरी वर्षातून एखादं, अनेक वर्षातून एखादं असंच युद्ध असायचं. पण त्यावेळेसच्या युद्धासाठी आपली नजर, आपली चपळाई शाबूत राहावी यासाठी ती शिकार केली जायची. की त्या श्वापदाच्या मागं पळायचं, तो कुठे जाईल तिकडे नजर लावायची, तो कुठून येणार आहे त्याचा आवाजाचा वेध घेणं, अशा गोष्टी शिकारीमध्ये येतात. म्हणून ती मुद्दाम शिकार केली जायची, कायम अलर्ट राहण्यासाठी. त्याला नेट प्रॅक्टिस म्हणतात, जी केली जाते ना. एकदम जाऊन काय आज वाटलं म्हणून चला बॅट घेऊन नाही जाता येत, त्याला नेट प्रॅक्टिस करावी लागते. यांना तबल्यावरती वाजवायचं म्हटलं की त्यांना आधी रियाज करावा लागतो. कार्यक्रम सतत असतात असं नाही, नसतील तेव्हा काय करायचं, त्यांनी रियाज करायचा आहे, यांनी रियाज करायचा आहे, गायकांनी रियाज करायचा आहे. का
कधी वेळ येईल अलर्ट. कारण इथे बसलेला माणूस काय कधी म्हणेल हे त्या माणसालाही माहित नसतं. त्यामुळे तेव्हा अलर्ट राहावं लागतं. त्याच्यासाठी त्यांना बराच वेळ द्यावा लागतो, अभ्यास करावा लागतो. परिणाम राजा शिकार शोधतोय 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 पण शिकार सापडायला तयार नाही. शिकार सापडायला तयार नाही. आणि राजाला लक्षात आलं, अरे आपण व्यर्थ वेळ घालवला, आपण व्यर्थ वेळ घालवला. आपला नियम काय, रिकामा वेळ मिळाला की नामस्मरण करायचं, रिकामा वेळ मिळाला की नामस्मरण. अरे वेळ घालवला. अरे परिणाम राजाला लक्षात आलं, चुकलं चुकलं चुकलं. म्हणून ते धनुष्य वगैरे बाजूला ठेवले, एका ओढ्यावरती हातपाय धुतले, वल्कलं नेसली, आपले राजवस्त्र थोडी बाजूला ठेवली, त्यातल्या त्यात उपासनेचं आवरण तयार केलं आणि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा. अशा अवस्थेत गेला प्राप्त झाला. अर्धोन्मिलित डोळे झाले राजाचे. योगातील योग साधनेतील सगळ्यात अवघड बाब ही असते, अर्धोन्मिलित डोळे करायचे आणि ध्यान लावायचं. पंढरपूरचा पांडुरंग हा अर्धोन्मिलित डोळ्याच्या अवस्थेतला आहे बरं. म्हणून ते महायोग पीठ म्हणतात. महायोग पीठे तटे भीमरत्या, महायोग पीठे, कारण तो योगी अवस्थेत उभा आहे. आणि याही अवस्थेत तो स्टेबल, ते अर्धोन्मिलित डोळे ठेवलेत त्यांनी. समोरच्यांनी बघताना वाटावं की यांनी डोळे उघडेत, पण तो अर्धोन्मिलित अवस्थेत असतो. खरं सांगू का, ही अवस्था कथेमध्ये असणाऱ्या बऱ्याच श्रोत्यांची येते. इडली सांबार चटणी वगैरे खाऊन झाल्यावर वक्त्याला वाटावं सगळे समाधी अवस्थेत आहे बरं, आणि त्याला कळत असतं आपण कोणत्या अवस्थेत आहोत. कथा कीर्तन हा विषय आहेच, ती येतेच आहो, तर तुमचा काही दोष नाही, तुमचा म्हणजे इथल्या नाही, जनरल लोकांचा. तिला यावंसं वाटतं तर ती तरी काय करणार बिचारी. तिचं नाव निद्रा देवी, ती याची कुंभकर्णाची बायको. रामाने तिला हे केलंय बरं, आशीर्वाद दिलाय. जेव्हा कुंभकर्ण मेला तेव्हा त्याची बायको पळत पळत आली, रडणारी, रडत रडत रडत, निद्रा देवी. माझा नवरा गेला, माझा नवरा गेला, आता मी कोणाबरोबर संसार करू, मी कोणाबरोबर संसार करू. ती म्हणाली, रामा काय करू आता, नवरा गेला. राम म्हणाले, आता परमार्थ कर, कीर्तन प्रवचनाला जा, ऐक जरा. तेव्हापासून ती इकडे येते. आपला काही दोष नाही, रामाचा दोष आहे. आणि ती तिथनं ती दारातच उभी असते, हातात माळ घेऊन, दादला नवीन शोधत असते ती. आणि ती प्रत्येकाला विचारते, काय रे येऊ का, येऊ 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 येऊ. तो एकदा म्हणत असतो, नको नको. शेवट ती म्हणते, अरे येऊ दे ना, येऊ दे ना, येऊ दे ना, येऊ दे. शेवट तो म्हणतो, ये. बरोबर येते, माळ घालते. त्यामुळे आपण काही करू शकत नाही. एकदा एका मी कार्यक्रमाला गेलो होतो, मला आठवतात, आत्ता आठवलं म्हणून सांगतो. खूप मोठा काहीतरी प्रवास करून गेलो होतो आणि लगेच कीर्तनाला उभं राहायचं होतं. आमच्या नशिबी बऱ्याच वेळा असंच असतं, 9चं कीर्तन आणि आम्ही 8:45ला पोचतो. 10-12 तासाचे प्रवास केले असतात कीर्तन करायचं. आणि तसंच झालं, 8-10 तासाचा प्रवास करून 9चं कीर्तन आणि 8:45ला पोचलो. 10 तासाचा प्रवास करून, तो सुद्धा एसटीचा प्रवास. पोचलो, कीर्तन केलं, इतका दमलो होतो, इतका दमलो होतो. तिथे त्या गावामध्ये माझे एक ओळखीचे राहत होते. माझी व्यवस्था एका जणांकडे वेगळ्याकडे गेली होती, पण श्रेयस भाऊ आहेत, आमच्याच घरी राहू देत, आमची ओळख आहे वगैरे वगैरे. म्हटलं ठीक आहे, चल बाबा. आणि आम्ही गेलो, जेवण वगैरे झालं, रात्री 12:30ची 1ची गोष्ट. आणि त्यांनी माझी खोलीमध्ये व्यवस्था केली आणि ते म्हटले, बुवा आता असं करा, तुम्ही तुमच्यासाठी बिछाना आहे, तिथे पडा, मी इथे समोर बसून थोड्या वेळ आपण गप्पा मारू. ठीक आहे म्हटलं. आणि तो माणूस गप्पा मारत होता, त्याला होता निद्रानाश.
गोळी घेतल्याशिवाय त्याला झोप येत नव्हती. तो बोलत होता आणि बोलता बोलता मला कधी झोप लागली कळलंच नाही. आणि आपलं बरोबर एवढंच व्हायला लागलं. दुसऱ्या दिवशी मी उठलो वगैरे वगैरे सगळं सोडून द्या. त्यांनी मला म्हटलं, बुवा काय भाग्यवान आहात हो तुम्ही लोका, पडल्या पडल्या तुम्हाला झोप लागली. मी म्हटलं तुम्ही आमच्या एकदा कथेला या, माझ्यापेक्षा डबल भाग्यवान दाखवतो तुम्हाला. मला पडल्या पडल्या लागली, काही बसल्या बसल्या डबल भाग्यवान. त्यामुळे ती येतेच, तुम्ही त्यात कोणी असं गैर मानून घेऊ नका. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता. याची अर्धोन्मिलित अवस्थेत गेला असताना समाधी अवस्था लागली, त्याची प्राप्त झाली. आणि त्याच वेळेस तिकडनं अगस्त्य ऋषी जात होते. आणि ऋषी आपल्या विद्यार्थ्यांबरोबर जात असताना, पत्नीबरोबर जात असताना, काही ठिकाणी पत्नी उल्लेख आहे, काही ठिकाणी विद्यार्थी जात असताना विषय असा चालला होता की जगात राजशिष्टाचार कसा पाळावा, शिष्टाचार कसा पाळावा. कोणी आपल्यापेक्षा समोरून मोठी व्यक्ती आली, आपल्यापेक्षा ज्ञानानं मोठी, वयानं मोठी आली तर आपण उभं राहावं, त्यांना बसावायला जागा द्यावी, त्यांना नमस्कार करावा, साष्टांग नमस्कार घालावा, असे राजशिष्टाचारातल्या गोष्टी शिकवत होते. खरंच पूर्वीच्या काळात हे पाळले जात होते. आपल्याकडे घरात कोणी मोठं आलं की आपली खुर्ची, या बसा, नमस्कार, बसा, या या या. आता हातातला मोबाईल जरी बाजूला ठेवला तरी तो शिष्टाचारच मानला जातो आपल्याकडे. तर काही नाही, इतकी सोय असते. बुवा कधी आलात? सकाळी आलो. कसा झाला प्रवास? उत्तम झाला. अरे तो तुझ्याशी बोलतोय ना, बघ की त्याच्याकडे. तेवढा सुद्धा तुला शिष्टाचार नाही का बाजूला ठेवायचा? परिणाम अशा गोष्टी चालल्या होत्या. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता. ते सगळे जात असताना हा राजा तिथे झाडाखाली बसून ओम नमो नारायणा असं चालू आहे. आणि त्यातले शिष्य जे होते त्या शिष्यांनी त्या राजाकडे पाहिलं आणि अगस्त्य ऋषींना विचारलं, महाराज आपण आत्ता काय म्हणालात राजशिष्टाचाराबद्दल ना, आपल्यापेक्षा कोणी मोठं आल्यावरती उठून जागेवर उभं राहावं, नमस्कार करावा वगैरे वगैरे ना. त्या झाडाखाली एक गृहस्थ बसले, त्यांच्या वस्त्रावरनं ते राजे वाटतायत. आपण अगस्त्य ऋषी, तो दिसतोय, डोळे तसे उघडे, तो पाहतोय आपल्याकडे तो पाहून सुद्धा त्यांनी उठून आपल्याला नमस्कार केला नाही. याच्याबद्दल आता काय म्हणूया आपण? अगस्त्य पाहिलं, खरंच तसं होतं. अगस्त्य म्हणाले, याच्याबद्दल काय म्हणावं? याला मदोन्मत्तपणा म्हणतात, याला मदोन्मत्तपणा म्हणतात. आता पाणी घेतलं, राग आला लगेच. पाणी घेतलं आणि त्या राजावरती अभिमंत्रित करून शापमाणी बाहेर पडली अगस्त्य ऋषींच्या. हे राजन, आम्ही समोर दिसून सुद्धा आम्हाला उभं राहून तुला नमस्कार करावा असा वाटला नाही. एवढा मदोन्मत्तपणा चांगला नव्हे. तुला मी शाप देतो की या जन्मानंतर पुढचा जन्म तू एका मदोन्मत्त योनीमध्ये जाऊन पडशील. पाणी शिंपडल्यावर त्या पाण्याचा स्पर्श झाल्यावरती हा जागा झाला राजा इंद्रद्युम्न. आणि त्यांनी पाहिलं, अरे अगस्त्य ऋषी जागेवरनं उठला, साष्टांग नमस्कार घातला. अगस्त्य म्हणले, अरे आता काय उठून वेळ नाही, झालं, वेळ गेली, आता काय नमस्कार करून उपयोग नाही. म्हणे, महाराज काय झालं म्हणजे? अरे आम्हाला बघून सुद्धा तू उभं राहायची तुला इच्छा झाली नाही, एवढा शिष्टाचार तुला पाळता येत नाही? नाही म्हणे, महाराज मी नाही पाहिलं हो तुम्हाला. अहो मी भगवंताच्या ध्यानामध्ये होतो आणि माझे डोळे अर्धोन्मिलित होते, मी खरंच नाही पाहिलं तुम्हाला. खोटं बोलू नकोस. नाही म्हणे, महाराज मी जर खोटं बोलत असेल तर आपण माझी परीक्षा बघा, तुम्ही ध्यान लावून बघा मी काय करत होतो. अगस्त्य ऋषी खरंच ध्यान लावलं आणि मागं रिवाइज करतात ना तसा पाहिला कार्यक्रम. आणि लक्षात आलं, अरे हा खरंच भगवंताचं ध्यान करत होता, आपलं चुकलं. अगस्त्य ऋषी म्हणाले, आता माझं चुकलं रे, पण आता शापवाणी तर बाहेर पडली, तू मदोन्मत्त योनीमध्ये पडशील. त्यातल्या त्यात तुला उशाप देऊ शकतो मी, पण मला माफी मागतो तुझी, मला माफ कर. एवढाच फक्त तुला त्यातनं उशाप देऊ शकतो. तू जरी मदोन्मत्त योनीमध्ये पडलास तरी तुला सोडवायला, तुझा उद्धार करायला प्रत्यक्ष भगवंत येतील. राजन म्हटलं, ठीक आहे, आता काय करणार?
काही गोष्टी प्रारब्ध वशात असतात आपल्या, त्यामुळे आपण प्रारब्धाच्या वशात असतो. इंद्रद्युम्न देह संपला. अगस्तींच्या शापामुळे पुढचा जन्म मदोन्मत्त योनीमध्ये पडला. आणि श्रोते हो, सर्व प्राण्यांमध्ये सर्वात मदोन्मत्त योनी जर कुठली असेल तर त्याचं नाव हत्ती. आणि हत्तीच्या योनीमध्ये हा पडला. मागच्या जन्मीतला राजा होता, त्यामुळे या जन्मात थोडे राजाचे संस्कार घेऊन आला होता. हत्तींमधला तो राजा झाला. संस्कृतमध्ये हत्तीला म्हणतात गज आणि राजाला म्हणतात इंद्र. राजाला म्हणतात इंद्र. त्यामुळे हा हत्तींमधला गजांमधला इंद्र झाला, म्हणून याला सगळे लोक गजेंद्र म्हणायला लागले. हत्तींमधला इंद्र, गजांमधला इंद्र गजेंद्र, देवांमधला इंद्र हा पुढचं काय नाव, हा नरांमधला इंद्र, हा नाव लक्षात ठेवा फक्त. आणि गजेंद्र आता राजा झाला होता. हो, राजा झाला त्यामुळे प्रजा वाढायला लागली. कोणी काका म्हणते, कोणी मामा म्हणते, कोणी दादा म्हणते, कोणी बाबा म्हणते, अशी नाती झाली. यालाही आनंद वाटायला लागला, बघा आम्ही आता नात्यांमध्ये वाढायला लागलो, नात्यांमध्ये वाढायला लागलो, कुटुंब वाढायला लागलं. आणि हा कुटुंब कबीला या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून, त्या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून फिरतोय. पाणवठ्याच्या सवळ आसपास राहायचं, पाणी प्यायचं, तिथेच राहायचं. हे पाणी पुरवठा संपला की पुढच्या ठिकाणी जायचं, पुढे जायचं, पुढे जायचं. पावसाळा संपला, उन्हाळा सुरू झाला आणि पाण्याचे स्रोत आटायला लागले आता. आणि पाणी जसं संपायला लागलं तसे गावातली आजूबाजूची हत्ती छोटे छोटे म्हणायला, काका, ओ मामा, ओ दादा, बाबा, आजोबा, अहो ताण लागले, हो पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. अरे हो, बघू बघू बघू, आहे का बघू, आहे बघू, म्हणून शोधावं, कुठेच पाणी सापडे ना. म्हणून हा हत्तींचा कळप परत परत फिरतोय फिरतोय फिरतोय. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षित, हा हत्तींचा कळप एकदा त्रिकुटाचल पर्वतावर आला. आणि तो त्रिकुटाचल पर्वतावरती तो हत्तींचा कळप पाहतोय. आणि गजेंद्राची बारीक नजर, हत्तीची नजर बारीक असते, बारीक नजर पाहतोय पाहतोय पाहतोय. आणि अरे पाणी दिसतंय, पाणी दिसतंय. पण गजेंद्राला असं वाटलं हे मृगजळ तर नसेल, खाली जायचो आणि तिथे पाणी नसेल तर, म्हणून सोंडेनं आदमा असं घेतला असा. आणि गारवा जाणवला, पाणी आहे म्हटलं, चला रे चला, म्हणून सगळे धड 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 तो कळप सगळा वरतून पर्वतावरनं खाली पळत 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 आला. आणि पाहतायत तर काय हो, असं सुंदर जलाशय ते. आहा वा रे वा, इतकं सुंदर जलाशय. त्या जलाशयामध्ये सगळीकडे कमळं फुलली होती. जवळजवळ पाहिलं संख्या तर 231 वगैरेच्या वर संख्या होती कमळांची. आणि ती कमळं पाहिली, त्या कमळावरती असे भुंगे घोम 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 प्रत्येक कमळाभोवती फिरतायत. घोम 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 फिरतायत. हे घोम 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 करणारे भोवरे पाहिले. आणि या गजेंद्राने सांगितलं, चलो पहिले सगळ्यांनी स्नान करून घ्या. सगळे पाण्यामध्ये शिरले. कोणी कोणी पाणी पित आहेत, कोणी कोणी आपल्यावर आणलेल्या बाटल्या भरून घेत आहेत, कोणी थर्मास भरून घेत आहेत. नंतर मिळालं नाही मिळालं, आपलं असलेलं बरं. आणि सगळ्यांनी सर्व पाणी वगैरे व्यवस्थित प्यायलं, विलास केला, आनंद केला, सगळ्यांवर पाणी बिणी उडवलं, झालं, मजा झाली सगळी. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षित सगळ्यांचं स्नान वगैरे झाल्यावरती गजेंद्राने विचारलं, झालं का रे? हो झालं. आता मी पाण्यात शिरतो. राजा आहे तो उपभोग शून्य स्वामी असला पाहिजे. आधी प्रजेचा विचार झाला पाहिजे, मग राजाने स्वतःचा विचार केला पाहिजे. आणि सगळ्यांचं स्नान झाल्यावरती गजेंद्र पाण्यामध्ये शिरला. भरपूर स्नान केलं, आनंद. परत सगळ्यांवरती पाणी उडवायला लागले. पाणी म्हटल्यावर काय हो, जरा चेष्टा मस्करी चालते. परिणाम सगळे अहो नको ना नको ना नको ना, काका काका नको, मामा दादा नको नको, असा खेळ झाला सगळा. आणि सगळ्या ज्या त्या हत्तीणी होत्या त्या म्हणल्या, चला बाहेर या आता, चला जेवायची वेळ झाली, चला या या, चला या. आणि गजेंद्र बाहेर यायला लागला. आले सुद्धा गजेंद्र निम्म्या अधिक बाहेर. आणि लक्षात असं आलं की आपला एक पाय अडकलाय. त्याला असं वाटलं या जलाशयामध्ये असलेल्या कमळाच्या जी देठ किंवा मुळं आहेत त्याच्यात अडकल्या दिसतो, म्हणून तो पाय झटकतोय असा.
परत बाहेर येतोय, पण लक्षात आलं अरे पाय नुसता अडकला नाही, आत ओढला जातोय, आत ओढला जातोय. म्हणून गजेंद्राने असं मागं वळून पाहिलं तर पायापाशी रक्ताचं थारोळ जमलं होतं, तवंग असा आला होता रक्ताचा. आणि लक्षात आलं आपल्या पायाला जखम झाली, आणि नुसती जखम नाही, आत 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 ओढले जातोय आपण. म्हणून गजेंद्राने अशी सोंडेने पाहिलं, आत्माच घेतला, नजरेने पाहिलं, लक्षात आलं एक मगर होता, मगर. त्या मगराने पाय पकडला होता आणि तो आत ओढतोय, आत ओढतोय, आत ओढतोय, आत ओढतोय. आणि श्रोते हो, मगर जोपर्यंत पाण्यात असते ना तोपर्यंत तिच्या अंगामध्ये 12 हत्तींचं बळ असतं. आणि ती जेव्हा बाहेर येते पाण्याच्या, तेव्हा तिला साधं कुत्र सुद्धा फरफटत नेतं. पाणी हे तिचं ताकदीचं स्थान आहे. म्हणून स्थान भ्रष्टान शोभनते केशा दंता नखा नराहा असं म्हटलंय. केश, दंत, नख आणि नर यांनी जागा सोडली की कोणीही विचारत नाही, त्यांना काही किंमत राहत नाही. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता ओढतोय ओढतोय ओढतोय, आत 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 जायला लागला. हाही प्रयत्न करतोय बाहेर यायचा, हाही प्रयत्न करतोय बाहेर यायचा, पण याचे एकट्याचे प्रयत्न आता कमी पडायला लागले. म्हणून ते सगळ्यांना हाक मारले, अरे आत ओढतोय, या बाहेर या, मला बाहेर काढा, मला बाहेर काढा, मला बाहेर काढा. सगळे जण अरे आपले महाराज आत आत चालले, अरे आपला दादा, आपला काका, आपला मामा आत जायला लागला. परिणामी सगळ्यांनी इकडच्या तिकडच्या वेली ओढल्या, त्या एकमेकांना बांधल्या, प्रत्येकाने ते टाकली आणि प्रत्येक जण सोंडेने जोर लगा की आईशा, जोर लगा की आईशा, जोर जोरात कार्यक्रम चाललाय, जोर जोरात. निम्मा अधिक तो बाहेर आला सुद्धा, निम्मा अधिक. आता अजून जर जोर लावला असता तर 100% गजेंद्र बाहेर येणार होता. पण जगातल्या सगळ्यात अवसानघातकी, कधी ऐन वेळीच तुम्हाला साथ सोडून देतील याची गॅरंटी नाही. हे फार मी जबाबदारीने विधान करतोय. कधी ते तुमची साथ सोडून देते. आहोत साहेब, तुम्ही काळजी करू, आम्ही आहोत तुमच्याबरोबर. आपण बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे का चला आपण जाऊया, आपण जातो सगळे. अहो बोला ना तुम्ही, अरे मगाशी तर तू म्हणत होता ना बोललं पाहिजे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, का नाही उठवते? म्हणलो अवसानघात की कधी सोडून साथ देतील गॅरंटी नाही. हा प्रसंग आठवला की मला 14 जानेवारी आठवते. 14 जानेवारीला दुपारपर्यंत पानिपतचं युद्ध जिंकत आलेलो होतो आपण. दुपारनंतर पारडं फिरलं का अवसानघातकीपणा. अशी आपली किती युद्ध आपण हरली अवसानघातकीपणामुळे. आई त्या मध्ये साथ सोडून दिली, आता काय करायचं ते बघून गेल तो. आपण कशाला बघायचंय, त्याचा तो पाहिजे. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता ओढतायत ओढतायत ओढतायत, पण त्यातले जे काही तरुण हत्ती होते ना सगळे ओढतायत, पण ओढण्यामध्ये दम नव्हता. असं काहींनी सोडूनच दिला नाद आणि सगळे जण काठावरती उभे राहिले. काठावरती उभे राहिले. नको त्याच्यावर लावू, नको त्याच्यावर. आणि परिणाम आत 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 ओढायला लागले. आणि गजेंद्राला लक्षात आलं, ज्यांच्यासाठी आपण काही काम केलं, ज्यांच्या मदतीला धावून आलो, ज्यांच्यावर वेळ पडली तेव्हा मी माझी सगळी सुख दुःख, माझी सगळी कामधाम बाजूला ठेवून ज्यांच्यासाठी मी पळत आलो, आज ते कोणीही मला मदत करत नाहीयेत. उलट सगळे काठावरती उभे राहून वाट बघतायत, हा कधी जातोय. तदी तर खग भेणे वेगळाले मिळाले, उपवन जल क्रीडा ते कराया मिळाले. स्वजन गवसला जो त्याच पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. कठीण समय येता कोण कामास येतो. गजेंद्र लक्षात आला, रे संपलं रे, सगळं संपलं.
यांना प्रत्येकाला जेव्हा अडचण आली त्यांनी मला प्रत्येक वेळेस माझ्या नात्याची जाणीव करून दिली. तू माझा दादा आहेस, तू माझा काका आहेस, तू माझा मामा आहेस, तू बाबा आहेस, आजोबा आहेस माझा, मला मदत करणं हे तुझं कर्तव्य आहे. अशा माझ्या कर्तव्याची जाणीव प्रत्येक वेळेस या सगळ्यांनी मला करून दिली. आणि आज माझ्यावर वेळ आली तर माझ्या बाजूने उभं राहायला कोणी नाही, सोडून दिलं मला एकट्याला. गजेंद्राला लक्षात आलं, जगत मी झूठी देखी प्रीत, मी जीव लावला, लळा लावला, पण कोणी आलं नाही माझ्याबरोबर. आणि आठवलं, अशा वेळेस आठवतं बरं की अरे आपल्याला मागच्या जन्मामध्ये अगस्त्य ऋषींनी शाप दिला होता, आता हाच शापाचं हे निदान आणि त्याच्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला होता. परमात्मा येऊन तुला मुक्त करेल, परमात्मा येऊन तुला मुक्त करेल. पण अरे भगवंता तू येत का नाहीयेस रे अजून? तेव्हा गजेंद्राच्या मुखातून स्तुती बाहेर पडली. श्रीमद भागवतामध्ये गजेंद्राकडनं आलेली स्तुती ही श्रीमद भागवताचा गाभा मानला जातो, गाभा. नमो नमस्ते खिल कारणाय, नमो नमस्ते खिल कारणाय, निष्कारणाय अद्भुत कारणाय, सर्वागमाम्नाय महार्णवाय, नमोपवर्गाय परायणाय, मातृप्रपन्न पशुपाश विमोक्षणाय, मुक्ताय भूरि करुणाय नमूलयाय, स्वांशेन सर्वतनुभृन् मनसि प्रतीत, प्रत्यक् दृशे भगवते बृहते नमस्ते, प्रत्यक् दृशे भगवते बृहते नमस्ते, प्रत्यक् दृशे भगवते बृहते नमस्ते. श्रोते हो, ही गजेंद्राच्या मुखातून आलेली स्तुती. शुकदेवजी महाराज सांगतात, राजन, जो कोणी श्रीमद भागवतामध्ये आलेली गजेंद्र स्तुतीचा पाठ सूर्योदयापूर्वी रोज करतो त्याचा अपमृत्यू टळतो आणि घरामध्ये अडलेला एखादा जर मृत्यू असेल तोही मुक्त होतो या स्तुतीनंतर. अशी ही अद्भुत स्तुती आहे. भगवंता आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही. आणि आत इतका ओढला की फक्त आता सोंडेचा शेवटचा भाग बाहेर राहिला होता आणि लक्षात आलं, अरे देवा येत का नाही, येत का नाही, येत का नाही. मग लक्षात आलं, अरे तो देव आहे. पहिले कुछ देव बाद में कुछ लेव. त्याच्याकडे देवघेवीचा व्यवहार आहे. आपण नाही का देवघेवीचा व्यवहार, देव आणि घेव, त्याला काहीतरी द्यावं लागतं. आता काय द्यावं, काय द्यावं, काय द्यावं, काय द्यावं, काय द्यावं. आणि सोंडेच्या इथे एक फक्त कमळ लागलं, ते असं तिथल्या तिथं तोडलं. सर्व शक्ती सोंडेमध्ये एकवटवली त्या क्षणी आणि नारायण असं म्हणून ते कमळ आकाशामध्ये झेपवलं गेलं. आकाशात कमळ गेलं गेलं गेलं. त्या गजेंद्राला बाहेर काढल्यावरती ज्याने तो पाय धरला होता ना त्या मगराने, त्या मगराने सुद्धा आपलं मगराचं तोंड आपल्या हाताने असलेल्या चक्राने वक्र करून टाकलं, फाडून टाकलं ते पूर्ण. त्या मगरातून हुहू नावाचा एक गंधर्व बाहेर निर्माण आला. गंधर्व, त्याचं नाव हुहू. भगवंताने विचारलं, ए हुहू, त्याचं माय नेम इज हुहू. नाही, आस्किंग यू हुहू. हुहू, अहो माझं नावच हुहू आहे, मग इकडे काय करतोय? अहो म्हणे ते दुर्वासांनी मला शाप दिला होता, त्यांचे पाया पडायला गेलो म्हणून त्यांनी मला शाप दिला. म्हणजे बघा, एक पाया पडला नाही म्हणून शाप, एक पाया पडला म्हणून शाप. दोघं कुठे भेटले म्हणाले, एवढे पाय पकडायचे होते त्याचे, जीव जायची वेळ आली होती त्याचा. नाही नाही म्हणे मला मुक्त करा. झालं, त्याला मुक्त केला. गजेंद्राला असं पकडलं,
गजेंद्राला असं पकडलं आणि भगवंत निघाले हो घेऊन, असं एखाद्या लेकराला घेते नाही तसं गजेंद्राला पकडलाय. तेव्हा जे काठावरचे नातेवाईक होते ना ते विचारले, अहो आम्ही त्यांचे नातेवाईक होत, आम्हाला पण घेऊन चला की. तेव्हा भगवंत म्हणाले, हाक मारली कोणी त्याला मी घेऊन जाणार. आणि गजेंद्राला मुक्त केला परमात्म्याने. ही कथा आपल्याला काय शिकवते? ही कथा आपल्याला शिकवते, बाबा रे, योग्य वेळी आपले कोण आहे ते समजणं फार गरजेचं असतं. असतील शिते तर जमतील भूते, ही म्हण खरी आहे. आपल्यावर वेळ पडल्यावर कोणीही येत नाही हो. अहो जीवाची मदत बिदत सोडून द्या, जीवाची मदत वगैरे सोडून द्या हो. साधं बँकेचं कर्ज घेताना जामीनदार हवा असतो, ते सुद्धा आपली लोक तयार होत नाहीत, पाठीशी उभे राहत नाही. दिला असता रे, पण आम्ही ऑलरेडी माझ्यावर कर्ज आहे वगैरे वगैरे, कोणी उभं राहत नाही. आणि खरं सांगू का, जीवाची अवस्था शेवटी तीच येते. तो एकटाच पडलेला असतो, बाकीचे सगळे बाहेर उभे असतात. अशा वेळेस त्याला आठवतं आपला कोणीतरी आहे. आणि आपलाही गजेंद्र काही लोकांचा आता सुरू झालेला आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल, बुवा आपला गजेंद्र झालाय, ओळखायचा कसा? म्हातार वयापणामुळे ज्यांचे गुडघे दुखतात ना, त्यांनी समजून जावं आपला गजेंद्र सुरू झालाय, कारण तिथपर्यंत आलेला आहे पकडत. तो आता आत ओढतो आहे. आता आपले कोण समजून घ्यावा. आणि समजून लक्षात येतं की आपलं कोणीही राहत नाही, एका हरी वाचून या जगात कोणी नाही. त्यामुळे त्याला आपलंसं करून घ्यायचं झालं तर एकमेव कार्य करावं लागतं. हरी बोल हरी बोल, हरी हरी बोल, हरी बोल हरी बोल, हरी हरी बोल. मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल.